प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेरुळे या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात, अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराच्या वचनाची जी सुवार्ता आहे ती अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, समस्या असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999. आणि चौथा नंबर आहे 9922882179. त्याचप्रमाणे येत्या 16 जूनला शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये बुडून बाप्तिस्मे होणार आहेत. तर ज्यांना या ठिकाणामध्ये येऊन जर बाप्तिस्मा घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मी हा नंबर सांगत आहे 9850144151. या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे. त्या ठिकाणामध्ये तुम्हाला बाप्तिस्माचं शिक्षण त्या ठिकाणामध्ये दिलं जाईल. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. आपल्या शिरो कुटुंबातीलच भालेराव आंटी यांच्या मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्यावर एक मोठा भयानक प्रसंग ओढावला होता. त्यांच्या पतीची तब्येत बरी नव्हती, हार्टचा प्रॉब्लेम त्या ठिकाणामध्ये आला होता आणि त्यांच्या पतीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. आणि डॉक्टरांनी तर खूप क्रिटिकल अशी कंडिशन त्यांची सांगितली होती. आणि डॉक्टरांकडनं तर सगळं भयावह असं वातावरण होतं. पण त्या वातावरणात देखील भालेराव आंटी त्या खचल्या नाहीत आणि परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला. आणि त्यांनी पास्टरांना फोन केला आणि पास्टरांनी त्यांच्या पतीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी त्यांच्या विश्वासाप्रमाणे अद्भुत कार्य केलं. त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं, डिस्चार्ज मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर सोनिया गायकवाड यांनी पास्टरांना फोन केला होता. त्यांच्या मुलाची बॉक्सिंगची त्या ठिकाणामध्ये कॉम्पिटिशन होती आणि पास्टरांनी त्यांच्या मुलासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये देखील केलं. सिस्टर सोनिया गायकवाड यांच्या मुलाला बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल त्या ठिकाणामध्ये मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे सासरे व्हेंटिलेटरवर आहेत आणि डॉक्टर तर म्हणाले 90% ते गेलेले आहेत, तुम्ही तुमच्या पाहुण्यांना बोलून घ्या. आणि हे ऐकल्यानंतर त्यांनी पास्टरांना फोन केला आणि त्यांनी पास्टरांना सांगितलं, पास्टर तुम्ही जर प्रार्थना कराल तर परिस्थिती बदलणारा माझा परमेश्वर आहे, मला माहिती आहे. आणि पास्टरांनी त्यांच्या सासऱ्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी महान कार्य केलं. त्यांना पूर्ण आरोग्य दिलं आणि त्या ठिकाणातून डिस्चार्ज मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एक भाऊ आहे समीर पठाण, पंढरपूर या ठिकाणातून. त्यांच्या वडिलांची शुगर 710 झाली होती आणि त्यांना कळेना म्हणजे आता त्या ठिकाणामध्ये काय करावं. पण पास्टर मनोज तेरुळे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनल त्यांच्यापर्यंत पोचलं होतं. त्यांनी ते वचन ऐकलं आणि त्या वचनाच्या द्वारे वचन ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझा विश्वास आहे परमेश्वर त्यांना ठीक करणार आहे. आणि त्यांनी पास्टरांना फोन लावला आणि त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करण्यास सांगितली. पास्टरांनी त्यांच्या वडिलांसाठी प्रार्थना केली आणि अद्भुतरित्या 2 तासामध्ये त्यांची शुगर 375 झाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. तोच गौरवी परमेश्वर आज त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत असताना आपण जोरदार टाळी स्वागत करूयात पास्टर मनोज तेरुळे यांचं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो. महान देव आम्हाला सापडलेला आहे. आमच्या प्रार्थना विनंत्या तो ऐकतो, ऐक नाही. आणि म्हणून निरंतर प्रार्थना करा असं देवाचं वचन सांगतं. अखंडपणे प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये जी शक्ती आहे ती जगामध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. एक आम्ही पाहिलं की मला माहीत नव्हतं भालेराव ब्रदर त्यांची कंडिशन एवढी क्रिटिकल आहे. परंतु ज्यावेळेस सोमवारी प्रार्थना चालू होती की त्यांना तू देवा बरं कर, मग मी घरी गेलो. बरं विचारलं आईला, अरे ते ब्रदरला बरं नाही का? ते म्हटले हां, त्यांना एक हात उचलत नाही शरीरामध्ये. आणि आता सूरजने सांगितलं की क्रिटिकल कंडिशन त्यांची होती. परंतु सोमवारी ज्यावेळेस इथं साखळीची प्रार्थना होती, मला वाटते सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
प्रार्थनेच्या गुडघ्याची ताकद आम्ही जाणली. डॉक्टरचे शब्द देव बदलून टाकतो आहे की नाही. म्हणून प्रार्थना हे आमच्या जीवनाचा भाग बनला पाहिजे. जितक्या प्रार्थना कराल तितकं प्रभूच्या जवळ जाल. या दिवसामध्ये मी पाहत आहे एवढे चमत्कार देव सगळीकडे करतोय. एक परिवार सांगलीच्या मीटिंगमध्ये आला, भेटायसाठी धडपडत होता. तो म्हटला आम्हाला भेटायचं आहे. आणि मग गर्दीमध्ये वाट काढत, ऑलरेडी आता काय लोक जवळच येऊ देत नाही, मोठा प्रश्न आहे, कुणाला जवळ येऊ देत नाही. मग आम्ही रिक्वेस्ट केली की येऊ द्या लोकांना, की जेणेकरून काय घडलं ते तर आम्हाला कळेल ना, लोकांना भेटणं गरजेचं आहे. मग ते आले आणि म्हटले की फार मोठ्या साक्षी प्रभूने आमच्या जीवनामध्ये घडवल्या आहेत. एक डबा त्यांनी आणला होता, ज्या डब्यामध्ये त्यांनी पैसे जमा केले होते. म्हटले अहो हा माझा नवरा आहे, ब्रेन स्ट्रोक झालेला होता आणि डॉक्टर म्हटले की हे वाचणार नाहीत. बरं वाचले तरी सुद्धा ते अपंग राहतील, बोलणार नाहीत, उठणार नाहीत, हलणार नाहीत, अशा अनेक प्रकारच्या भीती त्याने मला घातल्या होत्या. परंतु त्या परिस्थितीमध्ये ज्यास आम्ही हताश निराश झालो आणि मग आम्हाला वाटलं की नाही आता एक आशा आहे, शिलो चर्च, तिथं प्रार्थना केल्यावर देव सगळी परिस्थिती बदलेल. आणि प्रार्थना केली आणि तो व्यक्ती आमच्या समोर होता. अहो मीच तो व्यक्ती आहे जे मला काही, म्हणजे मी बेडवरून उठणार नव्हतो, पण मी आता काम धंदा सगळं काही व्यवस्थित करतो. आणि एवढा मोठा चमत्कार प्रभूने माझ्या जीवनामध्ये केला. देव चमत्कार करत आहे. वेळ आता आम्हाला आमच्यासाठी खर्च करायचा नाही, अजिबात नाही खर्च करायचा. आपल्यावरती जास्त फोकस करू नका, देवाच्या कामावरती फोकस करा. मला ज्यावेळेस तिथं गेल्यावर असं वाटलं की किती पळायचंय अजून, मला किती लोकांपर्यंत पोचायचंय. कारण ज्या ती मीटिंग चालू असताना पालक लोक येऊन भेटत होते. म्हटले की आम्हाला ज्या वचनाची गरज आहे, आम्ही धडपड करतोय लोकांना एकत्र करण्यासाठी, देवाचं वचन सांगण्यासाठी. परंतु प्रॉब्लेम असा आहे की सर्व सेवक लोक एकमेकाच्या विरोधामध्ये एवढं मन त्यांची वाईट आहेत, तर त्याच्यामध्ये कसं काम करावं हे आम्हाला समजत नाही. परंतु जसं देवाचं वचन बायबल स्टडीच्या माध्यमातून संध्याकाळच्या मीटिंगमध्ये इतकं अद्भुत काम झालं. जेव्हा मीटिंगचा समारोप झाला, आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, तर सगळ्याच्या मुखामध्ये एक शब्द होता. काही पळत चर्चा करायला लागलो, आता सांगितलं की नाही एकमेकाला क्षमा करायची. आणि मी ते ऐकल्यावर म्हटलं किती जबरदस्त काम सेवकाच्या जीवनामध्ये सुद्धा होत आहे. देवाच्या वचनाची ताकद मनुष्याला आंतरिकते बदलून टाकतं. काही परिवारामध्ये मी गेलो आणि त्या परिवारामध्ये त्यांनी म्हटले नाही तुम्हाला आमच्या घरी यायचंय. काय यायचंय? तुमच्या वचनानं आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलून गेलं, आमच्या घरातलं वातावरण बदलून गेलं. आणि जिकडं जाईल तिकडं लोक एकच सांगत होते. एक व्यक्ती, एक पाळक स्टेजवरून आला. अरे तो पाळक सांगत होता आता आम्हाला चमत्काराच्या सभा नको आहेत, तर वचनाच्या द्वारे होणाऱ्या चमत्काराच्या सभांची गरज आहे. देवानं एक असा व्यक्ती महाराष्ट्राला दिला की जो वचनाच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये ऐकून बरं वाटलं की चला वचन लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि त्याच्याने एक नवीन हुरूप मला आला, नाही आता स्वस्थ नाही बसायचं, अजून लोकांपर्यंत पोचायचं. आणि ज्यास लोक वचन ऐकायला येत होते, मला वाटते 10:30 वाजले, तर ते म्हटले नाही हो अजून ठेवायला पाहिजे होतं, पण पोलीस आणि ते आचारसंहिता या सगळ्याच्यामुळं आम्हाला ते संपवावं लागले. परंतु मला चांगलं आठवतं की एक नगरसेवक पहिल्या दिवशी त्यांना जस्ट या तुम्ही सभा, गर्दी म्हटल्यावर सगळे राजकारणी लोक येतात. आणि आल्यावर शेवटी सभा संपल्यावर ते नगरसेवक सांगतात मी 2 दिवस होतो बरं का तुमच्या सभेला, पैसा ताकद काही उपयोगाचं नाही समजलं. म्हटलं 2 दिवसांनी, म्हटलं 2 दिवस मी वचन ऐकलं, तुमचं बायबल ऐकलं आणि समजलं पैसा ताकद शरीर कोणत्याच गोष्टी उपयोगाच्या नाही. त्याच्या सुद्धा लक्षात आलं हे जीवन आहे, हे शरीर आहे, आज आहे उद्या नाही आहे. परंतु जे जिवंत वचन आमच्यामध्ये आहे, या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनाची बांधणी व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला स्वर्गामध्ये पोचायचं आहे आणि अनेक लोकांना घेऊन जायचं आहे.
नुसतं लक्षात ठेवा, जर आपल्या जीवनामध्ये बदल पाहिजे असेल तर 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. एक, मला स्वर्गामध्ये जायचंय आणि जाताना मला बऱ्याच लोकांना घेऊन जायचं. एवढं 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. मला जायचंय आणि माझ्याबरोबर पुष्कळ लोक स्वर्गामध्ये कसे पोचतील याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये येशूची सेवा सोपी नव्हती, पौलाची सेवा पण सोपी नव्हती. त्या सेवेमध्ये ख्रिस्ताला सुद्धा इतके दोषारोप केले, इतकं त्याला नावं ठेवले, त्याचेच लोक त्याच्या विरोधामध्ये, पण तरी सुद्धा काय प्रभावीपणे त्यानं ते काम केलं. का तर त्याचं मिशन काय होतं? मिशन होतं मी जायचं आणि माझ्यावर अनेक लोकांना नाही का चोरलं. आज तू माझ्यावर बघा, तिथं क्रुसावरती आहे आणि क्रुसावरती असताना खालून आवाज येतो, याला बस वधस्तंभी द्या, बरं बसला सोडा, हे सगळं त्याच्याकडे. विचलित नाही झाला. मिशन काय त्याचं? मी जाणार आणि माझ्याबरोबर एक तरी जाणार, म्हणून तो म्हटला चोराला, आज तू माझ्याबरोबर, हेच मिशन असू द्या. हे मिशन आहे आमचं. जाता जाता मी पुष्कळ लोकांना सुखलोकात घेऊन जाणार आहे. सुखलोक हे मिशन असल्यानंतर जगणं अतिशय सोपं जातं. माणसाला जगण्याचा कधी कधी वीट येतो नाही का, काय जगायचंय, काय उपयोग आहे, काय राहिलं नाही जगामध्ये, उगाच डायलॉग मारतो बरं का. आणि प्रत्यक्ष मरण आल्यावर मग जगण्याची भीक मागतो. एवढं नाही. लक्षात ठेवा, मिशन जर तुमचं बदललं, फोकस बदलला, जगाकडे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जगातलं सुख बरं वाटतं. परंतु ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे पाहता तर तुमचं दुःख पण तुम्हाला सुख वाटतं. पौल म्हणतो संकट बंधन, कसं काय त्याला एवढं असं वाटायला नाही, संकट बंधन माझी वाट पाहत आहे. आता हे बोलण्यासाठी या पौलाला कसल्या दुःखातनं जावं त्याची सगळी प्रचिती त्याला माहिती आहे, काय काय फेस करायचंय, पण तो त्या दुःखामध्ये सुद्धा आनंदी आहे. मला नाही तो कोण मला तोडणार आहे देवापासून? देवापासून तुम्हाला अनेक गोष्टी तोडणार आहेत, पण मिशन तुमचं फोकस असलं पाहिजे. नाही काही झालं तर मी फक्त देवावरती प्रेम करणार आहे. देवावरती प्रेम करा. आणि तुम्हाला सांगायला नबल वाटेल, मी ज्या सांगलीमध्ये मीटिंगला गेलो पहिल्या दिवशी 8:30 वाजले तरी लोकांचा तपास नाही. ते गाणार ते म्हणतात, अहो तुम्ही किती उशिराचा? अहो लोकच लवकर आले नाहीत. मला गेल्यावर त्यांनी सांगितलं लोकच लवकर. मग वचन काढलं. वचन काढल्यावर दुसऱ्या दिवशी लोक एवढे वेळेवरती आले तर मला कळलं वचनानं कोणी पण बदलू शकतं. शहराच्या शहर बदलत आहेत प्रियांनो, बदलत आहेत लोक, एवढे बदलत आहेत. त्यानंतर काही लोक ती मीटिंग होऊ नये म्हणून पुष्कळ लोकांनी विरोध केला. सत्य सांगणं नाही का, ते कोणीतरी एका पाळकाने म्हटलं आधी त्यांना त्यांचं गाव सुधारायला सांगा, मग आमच्या गावात या म्हणून. त्यांच्या गावाला सुधारायला सांगा, त्यांच्या शहराला सुधारायला सांगा. त्यांचं शहर सुधारत नाही, आमचं शहर कशाला सुधारायला येतो? मग ज्यांनी मीटिंग भरवली ते म्हटले, अहो तुम्ही पण दुसऱ्या गावात ना आला ना, तुम्ही तुमचं गाव सुधारून इकडे यायचं होतं ना. म्हणजे तुम्ही तुमचं गाव सुधारत नाही, दुसऱ्याला विरोध करता की हे गाव सुधारत नाही, ते गाव सुधारत. म्हणजे मी म्हटलं कोणाचा विचार करू नका, देवाला देवाच्या वचनाचं काम करू द्या. त्यानंतर मग बरेच लोक आले, ते म्हटले नाही आता आम्हाला आमच्या चर्चमध्ये, आमच्या मंडळांमध्ये आम्हाला मीटिंग भरवायच्या. देवाचे प्रिय लोक, जागरूकता प्रचंड होत आहे. मला माहित नाही की प्रभूचं आगमन कधी होईल. ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुवार्ता प्रसार होत आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक बदलत आहेत, लोकांची झुंड जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल ते वचनासाठी भुकेले तहानेले झालेले आहेत. आज मागच्या मला वाटते पुण्यामध्ये पण एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये माहीत पण नव्हतं की तो फिंगरप्रिंटचा मोठा ऑफिसर होता, तो तिथे येऊन बसला आणि तो म्हटलं मी माझं सगळं काम सोडून फक्त तुमचं वचन ऐकण्यासाठी आलेलो आहे. आणि त्या वचनानं मला वाटलं पण एवढा साधा, तो म्हटलं मोठ्या पोस्टवरती मोठा अधिकारी आहे, परंतु तो येऊन तिथं देवाचं वचन ऐकत होता. पुन्हा मला वाटतं खासदार आमदार त्या ठिकाणात आले आणि ते आमदार आल्यावर म्हटले की नाही फक्त तुम्हाला बघितलं तरी बरं वाटतंय, सगळं टेन्शन गेल्यासारखं वाटतंय, ओझं गेल्यासारखं वाटतंय. पण लक्षात ठेवा, देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य ते चैतन्य निर्माण करणारे असले पाहिजे. प्रश्न तर आपले 12 महिने 17 काळ सुटत नाहीत आणि ते प्रश्न तुम्ही कबरेत गेल्यावरच संपणार आहे. त्यामुळं त्याचा विचार करत बसू नका आणि प्रश्न येऊ नये म्हणून प्रार्थना करू नका. प्रश्न येऊ दे पण फेस करण्याची ताकद दे म्हणून प्रार्थना करा. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य. प्रश्न नाही तर जगणार कसं? प्रश्न म्हणजे तुमचा ऑक्सिजन आहे. हो, घ्यायला त्रास होतो पण घ्यावाच लागतो ना.
कधी कधी श्वास घ्यायला त्रास होतो, घ्यायचं सोडायचं. डॉक्टर सांगतात ना कधी घ्या सोडा, आणि आत घेतल्यावर आम्ही किती वेळ धरायचा, मी सांगतो तो. तसं प्रश्न आहे, किती वेळ सहन करायचे, प्रभू सांगतो ते उपर. पण एकदा प्रभूने हात घातला की सगळं काही सुटतं, नॉर्मल होतं. आणि म्हणून आज आम्ही पाहणार आहोत, परमेश्वर आम्हाला ओझा काढून काढणारच. परमेश्वर आम्हाला ओझा काढून काढणारच. ओझं सगळ्याला आहे, आणि ओझं आहे म्हणून चर्च आहे बरं का. ओझं नसतं तर चर्चच नसतं, नाही का. काहीच ओझं नाही तुम्हाला, एकदम व्यवस्थित सगळे हॅप्पी आहेत सगळेजण. पगार येतोय, नवरा ऐकतोय, लेकरं ऐकतात, शेजारी पाजारी ऐकतात, घरामधलं वातावरण एकदम छान आहे, सगळे ऑनलाईन असते नाही का. संगती पाहिजे, मग ऑनलाईन केलं असतं सगळ्यांनी. नाही, आम्ही घरात बसून देवाचं वचन ऐकतो. पण कधी कधी प्रेशर आल्याबरोबर दुसरं तिसरं काही नाही, चला परमेश्वराच्या घराकडं धावा, पळा. आणि ओझ का देव ओझ टाकतो, हाही मोठा प्रश्न आहे. देवाचा मार्ग आहे, एक पद्धत आहे देवाची. देव माणसाशिवाय त्याला करमत नाही, मनुष्याशिवाय त्याला करमत नाही, तुमच्याशिवाय करमत नाही, माझ्याशिवाय त्याला करमत नाही. देवाचा सगळ्यात अशक्तपणा किंवा त्याचा वीक पॉइंट काय असेल माहिती का, त्याला तुमच्या माझ्याशिवाय करमत नाही. बरं, आता करमत नाही म्हटल्यानंतर मी त्याच्याकडे जायला तर पाहिजे ना. पण काय होतं माहिती का, मी माझ्यामध्ये किंवा मी दुसऱ्यामध्ये गुरफटून जातो. दोनच गोष्टी, एक तर माझ्यामध्ये किंवा नोकरीमध्ये, पैसा कमवण्यामध्ये, बिझनेसमध्ये, व्यक्तीमध्ये, ठिकाणामध्ये कुठंतरी आम्ही गुरफटून जात असतो. आणि परमेश्वराला तो व्यक्ती पाहिजे असतो. माझा विचार केला, देवाला मी पाहिजे असतो. पण समजा मी माझ्यामध्ये गुरफटून गेलो, बरं आता देवाला मी पाहिजे म्हणजे काय करायचं. देव काय नुसतं मला बघत बसणार आहे, हा तुम्हाला बघ मी तुला बघ, ते आपल्याकडे आहे नाही का. तुम्हाला बघ मी तुला बघतो, ते आपल्याकडे आहे. बघता बघता देवाला तसं नसतं. देवाला एक व्यक्तीची गरज असती, आणि त्या व्यक्तीच्या द्वारे देवाला त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव, त्याची महिमा प्रगट करायची असते. कारण देवाचं कामच आहे महिमा प्रगट करणं, गौरव प्रगट करणं. देवाचं काम आहे त्याचं अस्तित्व दाखवणं एखाद्या व्यक्तीच्या द्वारे. आणि या व्यक्तीला देव आपल्याकडे बोलवतो आणि त्याचा प्रभाव जगामध्ये टाकत असतो, एक प्रभावित जीवन. समजा माझ्या बाबतीमध्ये विचार केला तर देवाला वाटतं की नाही, त्यानं माझी सेवा करावी आणि पुष्कळ लोकांना आपल्या जीवनाचा प्रभाव टाकावा. मी कमजोर आहे, मी दुर्बल आहे, माझ्यामध्ये तेवढी कुवत नाही. मग प्रभू काय करतो, बोलवतो. जसं मोशेला त्याने बोलवलं, म्हटलं ये, तुला या लोकांना शिकवायचंय, तू माझ्या बरोबर राहा. आता देव ज्या गोष्टी त्याला सांगणार होता, दगडी पाट्या खाली घेऊन आला. दगडी पाट्या, एक पुस्तक लिहायला, एक संदेश लिहायला लागला तर एक तासभर खूप झालं नाही का वाचून लिहायचं. तर देव तिथं जग त्यांनी 7 दिवसामध्ये निर्माण केलं, 6 दिवसामध्ये त्यांनी हे सगळं जग निर्माण केलं. दगडी पाट्यावरचं लिहायला त्याला किती वेळ लागला असता, पण त्यांनी 40 दिवस 40 रात्र मोशेला तिथं ठेवलं. का तर त्याला वाटलं नाही दोघा त्याच्याशी गप्पा माराव्यात, सगळं माझ्या मनातलं सांगावं, सगळी जगाची स्टोरी सांगावी, कसं मी निर्माण केलं, मी शब्द बोललो निर्माण झालं. हे सगळं त्याला 40 दिवसामध्ये सगळं मन देवानं त्याच्यासमोर मोकळं केलं. आणि बघा, तो खाली येताना मोशे नव्हताच, तेच त्याच्या चेहऱ्यातनं बाहेर पडतो, प्रभाव आहे. आणि आता मोशे खाली आल्यावर प्रभावित झाला. ऐका बरं का, तर खाली आल्यावर लोक त्याच्या चेहऱ्यावरती बघत नव्हते, आच्छादन घालत होता, मग बोलायला लागला. आता बोलता 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 लोक बघितले, लोकांचा स्वभाव बघितला. मोशे तेजाकडे सोडून लोकांच्या त्या ओझ्याकडे बघत बसला आणि तेज निघून गेलं आणि परत मोशे नॉर्मल झाला, सामान्य झाला. ऐका, जेव्हा लोकसंपर्कामध्ये तुम्ही येता, लोकांच्या प्रश्नामध्ये इतकं अडकून जाऊ नका की प्रभूनं दिलेलं तेज तुमच्यातनं निघून जावं. सेवा तेजस्वी असली पाहिजे. मोशेला देवानं तेज दिलं, तसं तुमच्याकडे पण तेज आहे आणि त्याच तेजामध्ये तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. असणार आहेत अवतीभोवती प्रश्न, असणार आहेत परिवारात असतील, लोकांमध्ये असतील, कामाच्या ठिकाणी असतील, सगळीकडे तुम्हाला प्रश्न दिसणार आहे. परंतु त्या प्रश्नाला एवढं बघू नका की देवाचं गौरवच तुमच्यातनं निघून जाईल, तेजच तुमच्यातनं निघून जाईल.
तेजस्वी सेवा जोपर्यंत दगडी पाट्या मोशेकडे आहेत तोपर्यंत तेज आहे. दगडी पाट्या बाजूला ठेवल्या आणि लोकांमध्ये तो अडकला. लोकांच्या प्रश्नाने तो एवढा गढून गेला त्या प्रश्नामध्ये की दगडी पाट्यावरचं तेज त्याच्यातनं निघून गेलं. दगडी पाट्या ज्याच्यामध्ये देवानं अग्नीच्या द्वारे त्या असणारं ती वचनं लिहिली आणि त्या 10 आज्ञा खाली पाठवल्या. हे परमेश्वराचं वचन जे आहे ना, याचा प्रभाव, याचा तेज तुमच्यामध्ये असतो. कधी विभक्त होऊ देऊ नका, अलिप्त करू नका, त्याच्यात घडून जा. मग परमेश्वर काय करतो, पुन्हा या लोकांना आपल्या जवळ आणण्यासाठी वेगळं माध्यम वापरतो. ते आम्ही वाचणार. निर्गमाचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय 2 पासून 8 पर्यंतची वचनं. देव मोशेशी बोलला. देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी परमेश्वर आहे. मी अब्राहम, इसहाक व याकोब या सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकास मिस्र्यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्रायल लोकास सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्रांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढीन. त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईल आणि मी तुमचा देव होईल. म्हणजे तुम्हाला मिस्रांच्या ओझ्या खालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहम इसाक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईल. बस एक वाक्य त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. तो म्हटलं, मी तुम्हास ओझ्यातून बाहेर काढणारच. आता प्रश्न आहे, देवानं यांना ओझ्यामध्ये पाठवलंच का? हाही मोठा प्रश्न आहे. मग देवाचं काम काय? ओझ्यात टाकणं आणि बाहेर काढणं एवढंच काम आहे का देवाचं? नाही. देव त्याच्या लोकांना प्रेम करतो, त्यांना आशीर्वादित करतो, समृद्ध करतो, निरोगी ठेवतो, त्याचं चांगुलपण चालवतो, सुरक्षा प्रदान करतो, सगळ्या गोष्टी, सगळे आशीर्वाद देव त्याच्या लोकांना देतो. पण प्रॉब्लेम काय माहिती का? जेव्हा व्यक्ती देवापासूनचे आशीर्वाद मिळवतात आणि आशीर्वादानंतर त्यांचं लक्ष देवाकडनं उडून जातं. हा मानवी स्वभाव आहे. जेव्हा तुम्ही आशीर्वादित होता, जेव्हा प्रभू तुमची भेट घेतो, त्याला तुम्ही बिलगून राहता. देवाची ओळख तुम्हाला पटली. हा पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा लोकांकडे प्रश्न आले आणि त्या लोकांनी देवाचा धावा केला, तर देवानं आपलं नाव प्रगट करून, जसं तो म्हटलं की यहोवा जायरा माय प्रोव्हायडर, एक नाव प्रगट केलेलं आहे. तसं इथं जर तुम्ही 2 आणि 3 वचनामध्ये जर वाचलं तर तुम्हाला कळेल काय म्हटलं. 2 आणि 3 वचनामध्ये देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी अब्राहम इसाक व याकोब या सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. 2 आणि 3 ज्या कनान देशात तो की पहिल्यांदा या लोकांना मी माहित नव्हतो, मग माहित करून दिलं म्हणजे काय? जसं आम्ही पाहतो त्या याकोबाने विचारलं, तुझं नाव काय? देवाचं मुख म्हणून त्याने पनियल या ठिकाणामध्ये त्याने पनियल पण म्हटलं देवाच्या नावाला. तेव्हा आपलं सामर्थ्य प्रगट केलं, माहिती करून दिली. कधी कधी देव आम्हाला माहिती करून देतो त्याचं स्वरूप. कदाचित काही लोकांच्या जीवनात साक्ष असतील, आरोग्य नव्हतं, आरोग्य दिलं, यहोवा राफा म्हणून तुम्हाला प्रगट झालं असेल. काही लोक गरिबीमध्ये असतील, दारिद्र्यामध्ये असतील, कर्जामध्ये असतील,
तर देवानं त्याचं सामर्थ्य प्रगट केलं, पुरवठा केला, कर्जातनं तुम्हाला बाहेर काढलं, हे तुमचं देवाचं स्वरूप तुम्हाला कळलं. आता प्रॉब्लेम काय माहिती का, जेव्हा देव प्रगट होतो प्रश्न आमचे सुटल्याबरोबर आम्ही देवाला विसरतो आणि देवाला ती गोष्ट फार वाईट वाटते. अरे मी एवढे उपकार केले, यांच्यामध्ये आरोग्य पाठवलं, यांना बरकतीने भरलं, समाधान दिलं, दलदलीतनं बाहेर काढलं, आणि जेव्हा समृद्धी आली, जेव्हा आरोग्य आलं, जेव्हा यांचं नाव मी मोठं केलं आणि त्याच वेळेस या लोकांनी मला सोडलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमेश्वर ज्या ज्या गोष्टी आम्हाला देतो ना त्या गोष्टीला आम्ही देवाला विश्वासू राहावं ही प्रभूची इच्छा असते. आम्ही देवाचं नाव विसरून जातो, प्रभूनं केलेलं कार्य आम्ही विसरून जातो, सामर्थ्य विसरून जातो, देवाचा अनुभव आम्ही विसरून जातो. मग परमेश्वर काय करतो माहिती का, तुम्हाला दासत्वामध्ये किंवा ओझ्याखाली पाठवून देतो. कशाला? परत तो ते आरोग्य तुमच्यामधनं काढून घेतो, परत ते तुमच्यामधली बरकत काढून घेतो. मग तुम्हाला आरोग्य गेल्यावर कळावं लागतं, आता कोण मला आरोग्य देणार आहे, कोण मला सुटका देणार आहे, कोण माझे व्याधिविकार दूर करणार आहे. मग परमेश्वर म्हणतो, आता माझ्या नावाचं सामर्थ्य, मी यहोवा राफा, आरोग्य देणारा देव आहे. आता हे करी, ज्यावेळेस तुमच्यामध्ये मी रोग पाठवील तेव्हा तुम्हाला कळेल मी परत एकदा यहोवा राफा आहे. ऐका, 100% देव तुम्हाला त्या अवस्थेतनं, ओझ्यामधनं. आज कोणतं ओझं तुमच्याकडे? रोगाचं ओझं आहे. काही रोग तुमच्या शरीरामध्ये प्रचंड आणि शरीरामध्ये व्याधी विकार करून बसलेले, घर करून बसलेले, ते विकाराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये. परंतु यहोवा राफा, आरोग्य देणारा देव, त्याचं नाव तुम्हाला प्रगट होण्यासाठी, या ओझ्यातनं बाहेर येण्यासाठी पहिल्यांदा देवाची ओळख करून घ्या. ओझ्याखालनं बाहेर येणार आहे पण देवाची ओळख करून घेणं गरजेचं आहे ना. म्हणून तो म्हटला, मी त्यांना प्रगट झालो. कुणाला प्रगट झालो? मोशेला तो सांगत आहे. अब्रामाला, कुणाला प्रगट झाला? अब्रामाला, इसाक व याकोब या सर्वसमर्थ देव म्हणून, या सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावानं मी त्यास ज्ञात नव्हतो. हा, पहिले मी त्यांना माहित नव्हतो, आता माहित झालो ना. अहो, तुम्हाला पण माहित झाला ना तो देव कोण आहे, माहित झालं नाही का? एकदा प्रभू कोण आहे तुम्हाला समजलं ना, मग जर माहिती असून सुद्धा आम्ही त्याचा त्याग केला, मग तो ओझ्याखाली पाठवणार नाही का? हा प्रश्न आहे. कधी कधी देवाचं सामर्थ्य, प्रभूचा स्वभाव, प्रभूचं जे आज सामर्थ्य आहे ते सामर्थ्यच आम्ही विसरून जातो. काय सामर्थ्य त्याच्यामध्ये, आणि का विसरून जातो माहिती का? जगामध्ये चालता चालता इतकं जगाशी समरूप होतो की देव आमच्यातनं निघून गेला आणि जग आमच्यामध्ये आलं. होतं असं, जग आमच्यामध्ये परत येतं. आणि जगामध्ये राहताना तुम्हाला नेहमी जगाच्या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ नये म्हणून विशेष प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. खास एदेन बागेमध्ये काय घडलेलं आहे, जसं त्यांना सांगितलं की सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, पण तिथं सैतान फळ घेऊन आला का नाही? मग देवानं आज्ञेच्या रूपानं, आता तिथं देव त्यांना काय माहित नाही, देव म्हणजे आज्ञा आहे. देवानं त्याचा एक स्वभाव दाखवला, माझी आज्ञा, मी आज्ञा आहे, आज्ञा तुम्हाला पालन केली पाहिजे. देवाचं स्वरूप दाखवलेलं आहे. माझं सामर्थ्य, काय सामर्थ्य? ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी तू मरशील, हे देवाचं सामर्थ्य आहे. फळ खाल्ल्यावर तू मरणार आहे, म्हणजे आज्ञा मोडली तर मरण तुझ्या वाटेल येणार. आता मरण येणं म्हणजे काय? देवाची संगतीच तोडून टाकणं. आता त्यानं देवाची संगती, देवानं अलिप्त केलं, बागेतनं बाहेर काढलं. आता त्याच्यावरती ओझं. कोणतं ओझं? तो म्हटलं, इथून पुढं तू जाशील आणि जमिनीला नांगरशील, कष्ट करून खाशील, ते ओझं त्याच्यावरती टाकलं. जमीन नांगरशील तू, पहिले तुला बागेमध्ये सहज गेला तर फळ काढून खात होता, आता तुला सहज नाही मिळणार. फळं मी निर्माण केले, त्या बागेला पाणी देणारी नदी स्वर्गातनं आली, एदेन बागेतली नदी, त्या नदीचं पाणी मिळत होता. आणि जेव्हा त्यानं त्याला पृथ्वी तलावर टाकलं आणि तो म्हटलं, आता तुला बागेतलं वरचं पाणी नाही मिळणार, पावसाच्या पाण्यासाठी तुला वाट पाहावी लागणार आहे, मग तुला ओझ्यामध्ये टाकील आणि तू काय करशील? आता पावसासाठी माझ्याकडे प्रार्थना करशील. हे देवाचं काम आहे. कसला देव आहे बघा. बागेत होता तर जायचं, त्याला माहित पण नव्हतं पाऊस पडत असतो, मग जमिनीमध्ये ते बी पेरलं जातं, मग उगवलं जातं, काहीच माहित नाही त्याला. आणि तिथून काढल्यावर त्याला कळलं आता खायचं कसं काय. तो म्हटलं, नाही तुला बी पेरावं लागेल. तो गेला, खड्डा खोदायला लागला, मग बी पेरलं, मग म्हटलं पाणी घाल, मग म्हटलं निघा राख. कसलं ओझं आहे.
इतकं ओझ त्याच्या पाठीवरती टाकलं आणि मग त्याला आठवायला लागलं, अरे बागेत होतं तर किती सुंदर होतं सगळं मला. म्हणून बायबल काय सांगतं, जेव्हा आम्ही आमचे मार्ग चुकतो त्यास देव आम्हाला ओझ्याखाली टाकतो. पण सगळ्यात आनंदाची बातमी काय, तरीही देव ओझ्यातनं बाहेर काढतो, ओझ्यातनं बाहेर काढतो. मग आम्ही पाहतो या ओझ्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता त्यानं दिला. अजून अस्तित्वात आलं नाही नियमशास्त्र, अजून काहीच माहित नाही आदामाला त्याच्या परिवाराला काय कशा पद्धतीनं आणि प्रभूचं आणि प्रभूला आम्ही सादर व्हावं. परंतु तरी सुद्धा लिहिलं, काईनानं आणि हाबेलानं परमेश्वराला यज्ञ केला. म्हणजेच ज्याच आम्ही म्हणतो ना पर्जन्य यज्ञ, आता पण काही लोक करतात, पाऊस पडण्यासाठी यज्ञ करायला लागतात. तर त्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या लोकांनी यज्ञ केला. कशासाठी, जमिनीमध्ये पीक यावं आणि पिकातलं तो पण यज्ञ करतो. कशासाठी, त्याची जनावरं वाढावीत म्हणून त्याला यज्ञ करावा लागतो. जनावरातलं अर्पण त्याला दिलेलं आहे. कांदीव नाही का. जेव्हा देवाची ओळख आम्ही विसरतो तेव्हा देव आमच्यावरती ओझं टाकतो. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, जर आम्हाला ओझ्यातनं बाहेर यायचंय तर पहिल्यांदा परमेश्वराच्या नावाची ओळख करून घ्या. ओळख करून घ्या देवाच्या नावाची. काय प्रभूला आवडतो, ओळख म्हणजे काय, देवाचा स्वभाव तुम्हाला माहित करून घेतला पाहिजे. देवाची ओळख असणं म्हणजे काय, स्वभाव काय, देवाचा स्वभाव, देवाला काय आवडतं. लक्षात घ्या, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे देवाला आवडतं त्याच पद्धतीचा यज्ञ करा. काईनाचा यज्ञ का मान्य झाला नाही, त्यानं देवाला आवडतो तो यज्ञ नाही केला, त्यानं त्याला आवडतो तो यज्ञ केला. लक्षात घ्या, काय प्रभूला आवडतं ते करा बरं का. तुमच्या मनाप्रमाणे तुमचं आत्मिक जीवन तुम्ही नका जगू. प्रभूला काय आवडतं, कशा पद्धतीने माझं आत्मिक जीवन, कसा माझा विश्वास, कसं माझ्या जीवनाचं पावित्र्य, कसं माझं अंतःकरण, कसे माझे विचार असावेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित करून घ्यायला पाहिजे. अन्यथा जर देवाचा स्वभाव तुम्हाला कळाला नाही तर देव स्वभाव माहित नसल्या कारणानं पुन्हा एकदा तो तुमच्यापासून लांब जातो. याने इस्रायल लोकांना आपल्यापासून दूर केलं. अरे हे लोक मला विसरलेत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुम्ही देवाला विसरता त्यास देवाची सक्ती नसते की त्याने तुम्हाला लक्षात ठेवावं. तुम्ही देवाला विसरता त्यास देवाची सक्ती नाही. बरं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही विसरला ना तर तुम्हाला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस महिना 2 महिने वर्षांनी का होईना देवाची आठवण येईल. पण देव विसरला तर 450 वर्ष गेली. हो, 450 वर्षाचा बंदिवास इस्रायल लोकांमध्ये आला. 450 वर्ष आठवणच नाही केली. 450 वर्ष, काय भयानक परिस्थिती. 450 वर्ष यांना गुलामगिरीमध्ये राहावं लागलं. 450 वर्ष परमेश्वरानं यांना गुलामगिरीमध्ये ठेवलं, आठवणच केली नाही. म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वरानं आम्हाला विसरू नये म्हणून लगेच सरेंडर व्हायचं. किती सोपं आहे नाही का. नाही का, चुकलो प्रभू. पेत्र जाळ घेऊन गेला आणि तेवढ्यात येशू त्याच्याकडे गेले. बरं देवाचा स्वभाव एवढा चांगला आहे, येशू ख्रिस्त आल्यामुळं कृपा आली बरं का जगामध्ये. इथं देवानं 450 वर्ष यांची आठवण केली नाही. अजून तुम्हाला शास्त्रामध्ये दाखवतो, ज्यावेळेस जगाचा नाश करायचा 40 दिवस 40 रात्र देवानं झराच बंद केला नाही, खालून वरून सगळीकडनं फोडले आणि देव विसरून गेला. जाऊ द्या म्हटलं, पडू द्या पाऊस, किती पडायचं पडू द्या, का मला यांची आठवणच काय. मग देवाला आठवलं नाही, नोहान त्याचा परिवार आहे. मग त्यानं त्या ठिकाणी 120 दिवस त्यांना तारवामध्ये राहावं लागलं. 120 दिवसानंतर त्यांना ती जमीन दिसली. देव ज्यावेळेस आमच्याकडनं दुर्लक्ष करतो ना, त्या सगळी परिस्थिती ओझ्यासारखी भयानक प्रकारच्या पीडा आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला मिळतात. परंतु आम्ही काय केलं पाहिजे माहिती का, जसं ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये आल्यानंतर पेत्र त्याला म्हणतो की आता तुला सोडून जाऊ तरी कुठं. हे सरेंडर, हे शरणागती पत्करणं आहे. त्या अवस्थेमध्ये थांबू नका. ओझं दूर होण्यासाठी लवकर प्रभूला शरण जाणं गरजेचं आहे. मानव म्हणून तुमच्याकडे पुष्कळ गोष्टी, तुम्ही देवापासून दूर जाण्याची शक्यता आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मनुष्य स्वभाव जो आहे तो अशाच प्रकारचा स्वभाव आहे, असा स्वभाव असणार आहे. कोणी परफेक्ट नाहीये, कोणी परिपूर्ण नाहीये. आणि तुम्ही परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला तरी सैतान तुम्हाला परिपूर्ण होणं कधीच होऊ देणार नाही. तो असं म्हणाल का, नाही ठीक आहे आता याला बदलायचं आहे, याला सोडतो, याच्या नाही ना. जो म्हणतो ना बदलायचं त्याच्या मागेच हात धुवून लागतो.
तुम्हाला थोडी तो म्हणणार आहे नाही बदलता, चर्चला जाता, आराधना करता, आता मी तुमच्या नादी नाही लागत. तो पहिले तुमच्या नादी लागणार, तुमची शांती तोडणार आहे, तुम्हाला देवाची ओळख विसरून जाणार आहे. तुम्ही देवाला विसरून जावं का, तर तुम्हाला ओझ्यामध्ये गेलं पाहिजे. आणि सैतानाला देवाचा स्वभाव माहितीये, तो काय करतो, हे लोक देवाचं नाव विसरलं तर देव त्यांना विसरून जाईल, आणि देव विसरून जाईल म्हटल्यावर तो म्हणतो मी जास्त ओझं टाकतो, भरपूर ओझं टाकणार आहे. इतकं ओझं टाकतं, किती ओझं टाकलं मला वाटतं 5व्या वचनामध्ये वाचा बरं, 5व्या वचनात किती ओझं आहे पहा त्या ठिकाणी. शिवाय या इस्रायल लोकांस मिस्र्यांनी दास करून ठेवले आहे, त्यांचा आक्रोश ऐकून. ऐका, किती ओझं टाकतो, आक्रोश. म्हणजे एकदा प्रभूनं तुम्हाला सोडलं की मग तुम्ही आक्रोश करणार आहात. म्हणजे कान देऊ नाही का, सैतान जो आहे ना तो इतका घातक आहे, तो फक्त देवापासून तुम्हाला अलिप्त करण्याचा प्रयत्न करतो, माझ्या तावडीत सापडावं. मग आम्ही पाहतो एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला, लुटाऱ्याने त्याला चोप दिला, अर्धमेला टाकून दिला, आणि मग तो चांगला मनुष्य, आणि तिथं पडल्यावर त्याला बघणारं कोणी सुद्धा नव्हतं. अजून एक गोष्ट मला सांगतो, या जगामध्ये आत्मिक जीवन जगत असताना देवापासून तुम्ही अलिप्त झाल्यावर कोणताही आत्मिक मनुष्य तुमची मदत करू शकणार नाही. याजक गेला, लेवी गेला, परंतु कोणी सुद्धा त्या व्यक्तीच्या अंगावर साधे कपडे सुद्धा टाकले नाही, कोणी नाही मदत करणार. जाणून बुजून तो दाखला तिथं लिहिलेला आहे. देवापासून अलिप्त होणं ही गोष्ट, ती किंमतच आम्हाला इतकी भयानक चुकवावी लागणार आहे की आक्रोश करावा लागणार आहे, आक्रोश. म्हणून मी तसं म्हटलं की जेव्हा तुम्ही परमेश्वर तुम्हाला विसरून जातो, तुम्ही परमेश्वरला विसरून जाता याविषयी मी बोलत नाही, मी देव तुम्हाला विसरून जातोय. आम्ही तर सारखंच विसरतो, आमचा स्वभावच आहे हा. कुठपर्यंत आम्ही देवाच्या बाजूने उभं राहू. तुम्ही विचारा की जेव्हा प्रार्थनेला लोक आले, किती रविवार चर्चला यावं, म्हणजे 2-3 रविवार आलं की तिसऱ्या रविवारी विसरून जाणार आहे. आणि तसं जर असतं तर मला असं वाटतं की लांबून लांबून लोक सगळं कामकाज सोडून, पण जरा बरं झालं, जरा सगळं ठीक झालं, लेकरं झाली, अमकं झालं, घर झालं, विसरून गेले देवाला. आणि देवाला विसरून गेलं, मग देव म्हणतो ठीक आहे, तू माझ्या बरोबर होता मग मी एवढे आशीर्वाद दिले, आता मी तुला सोडतो, किती आशीर्वाद तुझ्यातनं निघून जाते बघ. योबाला दाखवलं नाही का, सगळंच गेलं, लेकरं गेली, संपत्ती गेली, सगळं काही उद्ध्वस्त होऊन गेलेले. देवाच्या जवळ राहिल्यानं सगळं तुमचं. म्हणून डोक्यात कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हे गाणं नाही का गायल, जग रूठे तो रूठे. हा, लोक जगाने ते तुमच्यावर नाराज झाले, जगाने तुमचा त्याग केला, काही विशेष मानू नका, कारण जग तुम्हाला काहीच देणार नाही. पण येशूनं जर तुम्हाला सोडलं तर तुम्ही बरंच काही गमावणार आहात. म्हणून येशूला आपल्या जवळ ठेवायचं. कोणाचा विचार करू नका, स्वार्थी बना आत्मिक जीवन जगताना. मी आत्मिक जीवन जगताना खूप स्वार्थी बनतो, माझ्याच जीवनाचा विचार. मी तुमचा पण विचार कधी करत नाही, मंडळीचा पण करत नाही बरं का. आत्मिक जीवनामध्ये माझं आणि देवाचं नातं बस. हा, मी तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आटोकाट करणार आहे, पण तुमच्यासाठी मी स्वर्ग नाही घालवणार. नाही बाबा आता नाही, मग मंडळी पण माझ्या स्वर्गात नाही नाही नाही, तुम्ही या नका येऊ, माझं मला जावंच लागणार आहे, माझा विचार मला करावाच लागणार आहे. म्हणून आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला स्वार्थी बनलं पाहिजे नाही, मला देवाच्या जवळच राहायला पाहिजे. काही झालं तर मी देवाच्या जवळ राहणार आहे, प्रभूच्या संगती मी चालणार आहे, प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहायला पाहिजे. म्हणून तिथं असं म्हटलं की जेव्हा तुम्ही त्याची ओळख विसरता, त्यास देव त्याची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला ओझ्यामध्ये टाकतो. म्हणजे सावधानतेचा इशारा बरं का. आज जर तुमच्यामध्ये आरोग्य आहे तर तुमचं आरोग्य टिकून राहावं याच्यासाठी देवाला बिलगून राहा. समजतंय का तुम्हाला. आता जर त्यांनी तुम्हाला आजारी पाडलं, मग तो म्हणेल मी यहोवा राफा आहे, हे माझ्या नावाची ओळख तुला पटणार आहे. म्हणजे तू आजारी पडण्यासाठी मी काय करेल की तू मला बिलगून नाही राहिला तर तू आजारी पडणार आहे. जर तुझा देव तुझा पुरवठा आहे, त्यानं त्याचं नाव करून ठेवलं. आता तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये देवानं पुरवठा केला, तो याला नाही. कोणी जर विचारलं तुम्हाला कसं काय सगळं एवढं मिळलं, जेव्हा जायरा माय प्रोव्हायडर, देवानं मला दिलेलं आहे. आणि समजा तुम्ही देवाला विसरला, मग तो काय करतो, सगळं काढून घेतो. जसं आम्ही पाहतो योवाची सगळी संपत्ती काढून घेतली, मग योवाची देवानं पुन्हा भेट घेतली. म्हणजे तुमचं धन, तुमचा परिवार, तुमची कुटुंब, तुमची नोकरी, तुमचं घरातली प्रत्येक वस्तू सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला देवालाच बिलगून राहावं लागणार आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज तुमचं धन, तुमची संपत्ती, तुमचं आरोग्य टिकून राहण्याचं कारण जर काय असेल
तुम्ही देवाला बिलगून राहत आहात, याच्यामुळे सुरक्षित आहे. पण जर तुम्ही देवापासून फारकत घेतली, विभक्त झाला, प्रभूला आपल्यापासून दूर केलं, कोणतंही कारण असू द्या, तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी सैतान अहोरात्र प्रयत्न करणार आहे. तो तुम्हाला जाणीव सुद्धा करून देणार नाही की त्यानं कसं तुम्हाला देवापासून तोडलेले, जाणीव सुद्धा करून देणार नाही. मला माहित नाही तुम्ही किती लोकांनी तो संदेश ऐकला, सैतानाचं मी परवा ते टाकलं होतं, ते कसं मानसिक दृष्टिकोनात तुम्हाला टॉर्चर करत असतो. तुम्हाला शारीरिक तुम्हाला कळणार पण नाही सैतान तुमच्यामध्ये काम करत आहे अद्भुत रीतीने. अहो तो इतका धूर्त आहे, बायबल सांगतो तो धूर्त आहे, इतका चाणाक्ष आहे. आणि तो चाणाक्षपणे, मी मागे तुम्हाला सांगितलं, स्वर्गामध्ये जर 1/3 देवदूतामध्ये तो काम करतो, तर पृथ्वी तलावरती कसं काम करणार आहे, कसं भयानक प्रकारचं काम करणार आहे. आणि ते देवाच्या उपस्थितीतनं त्यांना स्वर्ग सोडावा लागला, म्हणजे त्याचं काम दिवस रात्र चालू आहे. कशासाठी? फक्त तुम्ही देवाला विसरावं, ओझ्याखाली तुम्ही जावं, आणि ते ओझं इतकं भारी असावं की तुम्ही आक्रोश करावा. ऐका, फार तळमळून मी सांगत आहे, मला आज हा जर संदेश बऱ्याच लोकांकडे गेला तर कदाचित त्यांच्या जीवनामध्ये येणारं फार मोठं संकट टळलं जाईल. कोणतं संकट? तो घात करणारा चोर आहे, तो चोरी घात व नाश करण्यासाठी. हा घातक सैतान देव तुम्हाला संरक्षणाचं कवच दिल्या कारणानं तो म्हणतो तू त्याच्या संपत्तीभोवती, त्याच्या लेकराभोवती, त्याच्या कुटुंबाभोवती, त्याच्या शरीराभोवती तू कुंपण करून ठेवलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मला घात करता येत नाही. आता काय होतं माहिती का, तुम्ही देवाला विसरल्यावर देव म्हणतो जाऊ दे, किती दिवस मी यांना माझ्या बंधनामध्ये ठेवू. तो सगळी बंधनं काढतो, मोकळं केलं. देवाने बंधनं मोकळी केली की तो धूर्त घातक तो येतो आणि पुन्हा तुम्हाला त्या कर्जाच्या ओझ्यामध्ये, दारिद्र्यामध्ये सगळे असणारी बंधनं तुमच्यावरती टाकतो, आणि मग तुम्ही आक्रोश करू लागता. परंतु खरे आत्मिक लोक आहेत ना, ते वेळी सावध होऊन त्याचे डावपेच ओळखतात आणि प्रभूला शरण जातात, म्हणतात देवा तू आहे म्हणून मी आहे. हालेलुया. ही ओळख आहे, तू आहेस म्हणून मी आहे. आणि खरं आहे हो, ही गोष्ट सत्य आहे. आज जे आम्ही आहोत ना, प्रभू आमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही आहोत. शून्य आहोत आम्ही देवाशिवाय, काहीच अर्थ नाही आपल्या जीवनाला. मी सगळीकडे गेल्यावर तेच सांगतो लोकांना. मला लोक बोलतात, तर येऊन मला पुष्कळ गोष्टी सांगत असतात. मला वाटतं मला पुण्याच्या मीटिंग मध्ये पण सुटल्यावर कोणतरी मला म्हटलं, स्पीचलेस आहेत आम्ही, जे आम्ही ऐकलं ते आमच्या आयुष्यात कधी ऐकलं नाही. असलं अद्भुत देवाच्या वचनाचं रिलेशन. मी ते म्हटलं हे बोलूच नका, तुम्ही मला हे ढकलते असं बोलूत का, तर तुम्ही मला चढवता खाली आपडता. तर म्हटलं मी चढणारा नाही आणि पडणारा पण नाही. का? मला माहितीये आज फक्त येशू आहे म्हणून ये आहे. हालेलुया. ज्या दिवशी येशू जाईल ना, मी खूप बोलेल पण एकाचं तारण होणार नाही. पण येशू जेव्हा माझ्यातनं बोलेल ना, त्यास लाखोंचं तारण होणार आहे. म्हणून येशू शिवाय शून्य आहे. ओळख पटली पाहिजे देवाची. काही पण झालं ना, तर तुम्ही ख्रिस्ताचे स्वभाव घेऊन जिवंत राहा. आमेन म्हणाल का? ख्रिस्ताचे स्वभाव घेऊन जिवंत राहायचं, मग तुम्हाला ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. आता तो काय म्हटला 4थ्या वचनामध्ये वाचा बरं. ज्या कनान देशात ते उपरी होते, तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार, वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकास मिस्र्यांनी दास करून ठेवले. आता चौथं, तो परमेश्वर आम्हाला ओझ्या खालून काढणारच. काय आमचं टायटल आहे? परमेश्वर आम्हाला ओझ्या खालून काढणारच. पण कसं काढणार? पहिल्यांदा त्याची ओळख व्हायला पाहिजे ना. पहिला मुद्दा त्याची ओळख, जी आम्ही विसरलो. ओळख विसरलो की परत ओळख करून घ्यायची. नाही बाबा, नाही नाही मला तर कळालं नाही, देवाला हे आवडत नाही. ओळख करून घेतलेली. मोशेला ओळख करून दिली. पवित्र पर्वत आहे, पाना बाजूला काढ, लगेच मोशेने पाना बाजूला. नाही नाही देवाची ओळख झाली, आता पर्वतावर नाही तसलं चालणार, लगेच बाजूला काढ. त्यानंतर मी पाहतो याकोब सुद्धा आपल्या स्त्रियांना घेऊन त्याच्या भावाला भेटायला गेल्यावर देवाने त्याला दर्शन दिलं. सगळी दैवत काढली आणि जमिनीमध्ये पडली. बायका त्याच्या बायका होत्या ना, त्या बायकांनी आणि काय केलं, आपल्या कुलदैवत आणली आणि ती खाली लपवली आणि त्याच्यावरती त्या बसल्या. म्हणजे त्यांनी दाखवलं नाही याकोबाला कुलदैवत आपल्यामध्ये. पण याकोब म्हणला नाही, पहिले सगळं चेकिंग करा. आणि चेकिंग केल्यावर बरोबर त्याला कुलदैवत म्हणलं नाही बाबा, देवाला हे चालत नाही. लगेच दैवत काढले. आम्ही सुद्धा स्वतःला चेक करायचं बरं का. ओळख होणं म्हणजे काय,
काही कुलदैवत, काही दैवत आमच्यामध्ये आहेत, काही स्वभाव दैवताप्रमाणे आहे. हट्ट हा मूर्तीपूजेसारखा आहे. पुष्कळ स्वभाव आमच्यामध्ये दैवतासारखे दिसत नाहीत पण लपलीत. ईर्ष्या आहे, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ही सगळी आम्ही लपवली, त्याच्यावरती स्वार झालो. आता देवाला ते आवडत नाही, मग काय लगेच काढून पुरून टाकायचं, म्हणजे ओळख झालेली आहे. जर तसंच घेऊन आम्ही चाललो तर मग आम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार आहे. देव ओझ्याखाली टाकणार आहे. आता दुसरी गोष्ट, देव आम्हाला कराराची आठवण करण्यासाठी सुद्धा आम्हाला ओझ्यामध्ये टाकतो. करार म्हणजे वर्तन, बर का. करार जो करारनामा असतो ना, त्याच्यामध्ये देवाचं तुमच्याशी असणारा करार तुमच्या वागणुकीवर करार असतो. म्हणजे काहीतरी त्याने अग्रीमेंट केले, टर्म्स आणि कंडिशन दिलेले असतात. तू असं केलं तर असं होणार. जसं अनुभवाच्या पुस्तकामध्ये लिहिलं नाही का, यात लिहिलेली आज्ञा तू पाळशील, माझ्या खेरीस तुला अन्य देव नसावे. हा देवाचा करार आहे. जर तू तो करार पाळला, अन्य देव तुझ्यामध्ये नसतील, तर तुझ्या हजारो पिढ्या मी त्याच्यावरती दया करेल. करार आहे. आणि जर तू यातली एक आज्ञा पाळली तर तुझ्या 3 पिढ्या मी शापित करेल. इकडे देवाचा करार आहे. जिथं तुम्ही वचन मोडता ना, तिथं देव करार मोडतो. आणि देवानं करार मोडला की तुम्ही बंधनामध्ये गेला. आता काय केलं पाहिजे मग ओझ्याकडून बाहेर यायला? तुम्हाला कराराची आठवण झाली पाहिजे. अरे करार काय? तुम्ही देवाकडे येताना पहिले विचारता देवाला, काय करू, आम्ही उपवास करू का 4-5 दिवस? काय केल्यानं आमचे प्रश्न सुटतील? उपवास करू का? कोणत्या पद्धतीने सुटणारे प्रश्न? आणि करार आहे. आणि तुमचा करार असतो. जर देवानं लेकरू दिलं तर नित्य, जसं आम्ही पाहतो की त्या हन्नीला तिने सांगितलं, देवा तू जर मला वांज स्त्री म्हणून माझा शिक्का काढशील तर जे मुलगा मी दिल तो तुझ्या मंदिरामध्ये मी समर्पण करेल. आणि तुमचा करार देव ऐकतो. आणि त्या कराराच्या मोबदल्यामध्ये तिने त्याला शमूएल देऊन टाकला. मग तिने करार नाही विसरली, ती आली आणि देवाच्या मंदिरामध्ये त्याला ठेवून टाकलं. आता शमूएल गेला म्हणून ती स्त्रीचं काय, ते तो शेवटचा मुलगा नव्हता. या कराराच्या मोबदल्यामध्ये देवानं तिला आणखीन मुलं दिली. पण तिचा मुलगा देवाच्या मंदिरात असताना लोकांनी आठवण करावी, कराराच्या मोबदल्यामध्ये या स्त्रीला जर काय मिळालं तर तिचा वांजपणा निघून गेला. आता देव काय करतो माहिती का, तुम्ही त्याचा करार विसरल्यावर तो तुमच्यामध्ये बंधनं पाठवतो, पीडा पाठवतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला कराराची आठवण करून देतो. म्हणून आज सकाळी तुम्ही देवाशी कोणता करार केला, या कराराची आठवण केल्याशिवाय तुमची कुठलीच बंधनं, तुमचं कोणतंच असणारं ओझं दूर होणार नाही. कराराची आठवण करा. काय देवाशी चालताना तुम्ही करार केलेला आहे? काहीतरी करार केलेला आहे. मला माहिती आहे, जेव्हा मी सेवेला सुरुवात केली, माझ्या जीवनामध्ये एक माझा निर्णयाचा क्षण आला. त्यास माझा करार होता आणि माझ्या परिवाराला मी पण ते सांगितलं होतं, मरेल तरी सुद्धा सेवा सोडणार नाही, हा माझा करार होता. मग या करारामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यास वाटलं होतं सेवा सोडावी. आणि जेव्हा सेवा सोडावी हा विचार माझ्यामध्ये आला, तेव्हा माझं भार, माझं ओझं जास्त वाढत गेलं. आणि असं वाटलं की नाही, आता सगळं संपलंय. जेव्हा प्रेशर देऊन तुमचा करार मोडण्याचा प्रयत्न केला जातो ना, त्यास त्या प्रेशर खाली कधी होतं, प्रेशर येतो. तुम्ही प्रभूकडे आल्यावर काहीतरी तुमच्या मनानं देवाशी करार केलेला आहे. अब्रामाशी करार केला, याकोबाशी करार केला, इसाकाशी करार केला. तसं देवानं तुमच्या परिवाराशी आणि तुमच्या व्यक्तिगत जीवनाशी काहीतरी करार केलेला आहे. त्या कराराची आठवण करा. आणि तुम्ही काय शब्द प्रभूला दिले होते त्या शब्दाची आठवण तुम्ही करा. प्रत्येक व्यक्तीनं काहीतरी देवाला शब्द दिलेले. नीट आहे का? तुम्हाला वाटतं तितका देव सोपा नाहीये. देव तुमचे प्रत्येक शब्द पकडतो आणि त्या शब्दाप्रमाणे तुम्हाला तो घडवत असतो, तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. काहीतरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बोललाय प्रभूशी आणि त्या बोललेल्या शब्दाची आठवण करा. अन्यथा पुन्हा एकदा इतकं भार, इतकं ओझं देव तुमच्यावरती टाकेल की त्याच्यामुळे तुम्ही आक्रोश करू लागाल आणि तुम्हाला समजणार पण नाही का माझ्या जीवनामध्ये असं घडलं. आणि या संबंधाने कोणा व्यक्तीला विचारू नका. बरेच लोक असं म्हणतात की यातून आम्ही कसं बाहेर पडावं, काय आमच्या चुका घडल्या. तुमच्या चुका तुम्हालाच आठवाव्या लागणार आहे. कोणता पालक तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, कोण व्यक्ती तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही कुठं चुकलेलात. पण पवित्र आत्मा जो आहे ना, तो पवित्र आत्मा तुम्ही एकांतामध्ये बसल्यावर देवाचा आत्मा तुम्हाला सांगेल. नाही, तू देवाशी केलेल्या कराराची आठवण कर, परमेश्वराशी बोललेल्या शब्दाची आठवण कर. आणि म्हणून आम्ही पाहतो, 4थं वचन वाचा परत. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन करून देण्याविषयीचा
करार मी त्यांच्याशी केला आहे. मी करार त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकास मिस्र्यांनी दास करून ठेवले आहे. आता इकडं देवाने यांच्याशी करार, दुधामधाचा प्रदेश. ऐका बरं का, याच्या पूर्वजांशी, याकोबाशी, अब्रामाशी, इसाकाशी देवानं करार केला होता की तुम्हाला मी दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाणार आहे. आता घडलं त्याच्या वेगळं. हे तर गुलाम म्हणून झालेले आहेत. करार त्यांच्याशी केला आणि गुलामगिरीमध्ये. आता देवाने तो करार आठवला. नीट आहे का? 450 वर्षामध्ये कितीतरी लोक या करारामध्ये जो त्यांच्या पूर्वजांशी केलेला आहे, परंतु त्या कराराचा भाग त्यांना मिळाला नाही. पिढ्या गेल्या. 450 वर्षामध्ये कितीतरी लोक मेलेत. ऐका, देवानं जरी वाडवडिलांशी करार केलेला आहे, परंतु जर आमची पिढी जर त्या कराराप्रमाणे चालत नसेल तर देव कराराची आठवण कितीतरी पिढ्या गेल्यावर करणार आहे. असं देवाचं काम आहे. अब्राम, इसाक, याकोब यांच्याशी केलेला करार पण 450 वर्षाचा कालावधीमध्ये गेला ना. गुलामगिरीमध्ये राहिले, बंधनामध्ये राहिले, उसासे टाकले, विलाप करत राहिलेले. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक पिढीनं जीवन जगताना काय विचार केला पाहिजे? जरी माझ्या वाडवडिलांशी देवानं करार केलेला आहे तरी माझं वर्तन कराराप्रमाणेच असलं पाहिजे. देवाच्या कराराचा भाग मी असलं पाहिजे. अन्यथा करार मोडला तर देव त्या ठिकाणामध्ये देव पण बांधलेले नाही. करारानं तुम्ही दोघं जण एकमेकाशी बांधलेले असता. कराराचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो दोघं जण बांधलेले आहेत. आता मी जर तुमच्याशी करार केला, आपला करार नाही पण समजा उद्या तुम्ही बऱ्याच मंडळांमध्ये असतात नाही का, ते पालक आल्यावर त्याच्याकडनं लिहून घेतात, किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता तर कंपनी तुमच्याकडनं काहीतरी लिहून घेत असते. नोटीस पिरियड आहे, 1 महिन्याचं अगोदर तुम्हाला नोटीस द्यावी लागेल. अन्यथा जर तुम्ही मधूनच काम सोडलं तर तुम्हाला 1 महिन्याचा पगार आम्हाला द्यावा लागेल, मग तुम्हाला जॉईन करून घेतात. म्हणजे तुम्ही काम सोडताना कंपल्सरी त्यांना 1 महिन्याचा पगार द्यावा लागतो किंवा 1 महिना भरून त्यांना द्यावा लागतो. मग दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी करार भाडेकरूचा करार आहे. त्याला 11 महिन्याचा करार असतो. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं जातं भाडे वेळेवरती देणार. काही जर मोडतोड झाली तर त्या ठिकाणामध्ये, म्हणजे करार जोपर्यंत आहे तोपर्यंत एकमेकाला बंधनकारक आहे. पण करार मोडला मग नुकसान कोणाचं आहे? ज्याने मोडलं त्याचं नुकसान आहे. देवानं तुम्हाला सुरक्षिततेचा करार दिला पण तुम्ही मोडला की सुरक्षा गेलीच आहे. कशाला देव तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे? कशाला देव त्याचा अनुग्रह तुम्हाला देणार आहे? कशाला देव तुम्हाला बरकत देणार आहे? कशाला देव तुम्हाला शांती देणार आहे? कशाला तुम्हाला कौटुंबिक आनंद देणार आहे? कशाला तुमच्या जीवनामध्ये बरकत प्रभू देणार आहे? करार मोडला. करार मोडला की तुमचं भविष्य संपलं. करार मोडला की देवाचा अनुग्रह संपला. म्हणून काय केलं पाहिजे? जो करार देवाने आमच्याशी केला तो नेहमी वागताना, आत्मिक जीवन, आत्मिक वर्तन करताना देवाशी केलेल्या कराराची आठवण तुम्हाला करावी लागणार आहे. आता जर ओझ्यातनं बाहेर पडलं पाहिजे तर दुसरा मुद्दा काय? आम्ही कराराची आठवण केली पाहिजे. काय प्रभूशी करार केलेला आहे? एक गोष्ट ध्यानात ठेवा, इमोशनली कोणत्याच गोष्टी देव आम्ही नाही, मी भावनेच्या भरात बोललो, देवाकडे नाही चालत ते. कधी कधी आम्ही म्हणतो नाही भावनेच्या भरात. मला पण आता हे पाळक होण्याचं कारण पण माझ्या इमोशनमध्ये खूप आलं होतं. मला आठवतं की एक सभा चालू, त्या सभेमध्ये आणि फार सुंदर प्रीचिंग झालं. इतकं सुंदर प्रीचिंग झालं. 15 ऑगस्टचा तो दिवस होता आणि त्या प्रीचिंगमुळे इतकं प्रभावित झालो, मी खूप रडत होतो. आणि त्या दिवशी 12वीला होतो मी त्यावेळेस. त्या दिवशी रडता रडता मी देवाला बोललो, देवा मला काय नाही मिळेल चालेल पण मला तुझी सेवा करायची. आणि मी ते बोललो आणि बोलल्यानंतर म्हटलं सेवा सेवा. मग लगेच 12वीलाच देवाने मला दृष्टांत दिला जो मी तुम्हाला सांगितलं होतं, रेल्वेचा ट्रॅक आणि त्याच्या बाजूला ते सगळी सभा, आणि मी तिथं आलो. तसं देव बरोबर इथं मला घेऊन आला आणि या ठिकाणात आले. तुम्हाला सगळ्याला ती स्टोरी माहिती आहे. परंतु मधल्या काळामध्ये मी भावनेच्या भरामध्ये बोलून गेलो, नाही आपण ते करायचंय. आणि मग देवाने आता लगेच मी 12वीला बोललो, लगेच तो म्हटलं नाही चल आता 12वी झाली आणि चल आणि सेवा कर. नाही, त्याने M.Com BCom सगळं करू दिलं, शिक्षण करू दिलं. मग ट्युशन घेताना विद्यार्थी पण मला दिले. तो बघत होता तू करार कसा पाळतोय ते मला बघायचं. आणि मग त्यांनी मला चांगली मॅनेजरची पोस्ट दिली. मग मला विद्यार्थी दिले. आता विद्यार्थी दिल्यावर मी करार विसरलो. म्हटलं नाही आता एवढं मोठं छान ऑफिस, आता माझा करार बदलला. मी काय म्हटलं, पालक म्हणून नाही काम करायचं पण पालकाला मदत, आर्थिक मदत म्हणून आता मी चांगला बॉस म्हणून काम करेल. करार बदलला. देवाने पण पाहिलं ठीक आहे करतो. मग देवानं बरोबर आपल्या कराराची आठवण केली
आणि असं मला रडायला लावलं की माझी नोकरी सोडण्यासाठी माझ्यावरती प्रेशर आलं, आणि असं प्रेशर आणलं, आणि इथं आल्यावर नुसतंच त्याने मला सेवा करू दिली नाही, पहिल्यांदा खूप सेवा करू दिली, छान सेवा केली. लोक अरे कोण तेलो रे पास्टर, कोण ते. मधल्या काळामध्ये सगळा बदला घेतला ना त्याने. असं चेचलं, असं ठेचलं, एवढा अपमान केला, एवढी निंदा की असं वाटलं सुसाईड करावं. परंतु लक्षात ठेवा, मला आता ते आठवतंय, मी करार मोडला म्हणून एवढ्या गोष्टी मी सहन केल्या, परंतु तरी सुद्धा देवानं ओझ्यातनं बाहेर काढलं. का तर कराराची आठवण केली. प्रिया, इमोशन मध्येच नसतं देव. इमोशन त्याच्या पुढे चालतच नाही. देव एक शब्द पकडला म्हणजे पकडला. त्या अब्रामाला त्यानं, अब्रामाच्या इमोशन अब्रामानं मारल्या. तो नाही म्हटलं की माझ्या मुलाला मी कसं वेदीवरती अर्पण करू, नाही, नेलं त्याने, टाकून दिलं. म्हणून लक्षात ठेवा, देवाकडं इमोशन नाही तर करार. करार, त्याला करार आवडतो, आणि ते करार तुमच्या इमोशन कंट्रोल ठेवून तुम्हाला कराव्या लागतात. लक्षात ठेवा, करार पाळायचं सोपं नसतं, तिथं इमोशन्स असतात. एवढं सोपं नाहीये, कोणतीच गोष्ट एवढी सोपी नाही हो. मला परवा मला वाटतं आपण ह्याच्या वेळेस प्रार्थनेला इथं बसलो होतो सोमवारी, आणि कोणतरी एक आल्या होत्या त्या, आणि त्या आल्यावर त्यांनी सांगितलं की प्रार्थना करायची. मग बरेच लोक आम्ही करतो. ते बाहेरून मला सांगायला, ते म्हटले आम्ही करतो. अहो, मी पण BTH केलेलं आहे, मी पण प्रार्थना करते, पण तुमच्याकडनं मला प्रार्थना का करून घ्यायची मी माझ्या पालकाला सुद्धा सांगितलंय. म्हटले माझ्या पालकाला सांगितलं, अरे बाबा, तू प्रपंच कुटुंब हे सगळं करून प्रार्थना करतो ना, पण त्यांची प्रार्थना वेगळी आहे. का तर या माणसानं सगळं सोडून प्रार्थना करत आहे. म्हणजे मला ते ऐकल्यावर कळलं, बापरे, कराराचा किती महत्व आहे. की ज्यावेळेस आम्ही देवाशी करार करतो ना, त्या कराराच्या मोबदल्यामध्ये जे देव आशीर्वाद देतो ते वेगळे असतात. इमोशन नाही चालत त्याच्यामध्ये, भावना नाही चालत त्याच्यामध्ये. इथं देव करार करताना त्या कराराशी तुम्ही बांधील असता, आणि तुम्हाला कराराची आठवण करावी म्हणून तो बंधनामध्ये टाकतो, ओझं टाकतो. लक्षात द्या, देव पक्षपाती नाहीये. आणि तुम्ही पण अगदी भोळ्यासारखं म्हणू नका. बरेच लोक भोळ्यासारखं म्हणतात, प्रभू कुठं चुकलं. आणि मग पालकाला पण, पालक साहेब कुठं चुकलं का माझं, आता बोललो तर तुम्हाला वाईट वाटल. मग माझा डायलॉग असतो, देव तुमची परीक्षा बघतोय. मग त्याच्या पुढं अजून किती परीक्षा बघणार, करार पाळेपर्यंत. साधं उत्तर आहे. तुम्ही करार विसरला, देवानं ओझं टाकलं, ओझं टाकल्यावर उसास येणार आहे. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा काही दबाव तुमच्यावरती असतो त्यास बसून फक्त विचार करायचा, काय बरं देवाचं माझं बोलणं झालं होतं एकांतामध्ये, कुठल्या तरी मीटिंग मध्ये, केव्हा तरी मी देवाकडे रडलो, कधीतरी मी देवाकडे रडले, माझं देवाचं काय बोलणं झालं. शांत बसून एकदा विचार करा, आणि जेव्हा तुम्हाला ते आठवतं तेव्हाच देव ओझं बाहेर काढतो. किती सोपं सूत्र आहे. बसायचं, विचार करायचा, आणि म्हणजे अरे आठवलं. आणि आठवल्यावर तर नाही, आता पहिले जाऊन करेक्शन करणार आहे, मग पुन्हा गुडघे टेकता आणि देवाला म्हणता, देवा माझं चुकलंच, मी चुकीचा होतो, तू नव्हता चुकीचा, तू बरोबर होता, पण माझं मला आठवत नव्हतं ना. मग पवित्र आत्म्या धन्यवाद बरं का, तुम्हाला रिमाइंड करून दिलं, देवाच्या शब्दाची मला आठवण करून दिली, आणि तुम्ही देवाचा शब्द आठवता, आणि देव म्हणतो, अरे मी आता यांच्या पूर्वजांची केलेला करार, या कराराच्या मोबदल्यामध्ये यांना आशीर्वाद देणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, करार जेव्हा तुम्हाला आणि आठवतो तेव्हा देव आणि पुन्हा एकदा तुमची भेट घेतो आणि तुमचं ओझं बाहेर काढतो. देव मला ओझ्या खालून बाहेर काढणारच, पण कधी, पुन्हा मी कराराची आठवण केल्यावर. हा दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा, त्याच्या नावाची ओळख करून घ्यायची, मग देव ओझ्याकडून बाहेर काढतो. दुसरा मुद्दा, कराराची आठवण करून देतो, म्हणजे आम्हाला करार आठवला पाहिजे. आता तिसरा मुद्दा, 5 वचन. शिवाय या इस्रायल लोकास मिस्र्यांनी दास करून ठेवले आहे, त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. आता नुसता करार आठवून पण चालत नाही. काय केलं पाहिजे? आक्रोश. रडायला पण पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हटलं, नाही देवा, हा चुकलं बरं का, आठवलं जर, एवढं नॉर्मल बोलल्यावर ओझं बाहेर काढेल का तुम्हाला? तिथं रडावं लागतं. का रडावं लागतं? तुमचं ओझं फार भारी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही ओझांसाठी तुम्हाला रडावंच लागतं, आक्रोश करावाच लागतो. का तर देवाला
तुमच्या भावना किती तीव्र आहेत आणि तुम्ही केलेल्या चुकांबद्दल तुम्ही किती गंभीर आहात. तुम्ही किती गंभीर आहात त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. तुम्हाला किती यातना आक्रोश म्हणजे इतकं मोठ्यानं रडणं असतं ना की त्याचं सगळं दुःख त्या आक्रोशामधनं व्यक्त होत असतं. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये एवढी तुटलेली अवस्था तुमची असेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणतीही चूक जीवनामध्ये होऊ द्या, चुकीला मोठी आणि छोटी म्हणू नका. या चुकांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही बंधनामध्ये अडकणार आहात, ओझ्याखाली अडकणार आहात. म्हणून छोटी चूक असताना सुद्धा तुम्हाला रडावं लागणार आहे, आक्रोश करावं लागणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मनुष्याचं हृदय कठीण कधी बनतं माहिती का? छोटी चूक असताना त्या चुकेला तो महत्व देत नाही आणि त्याच्यानंतर चुकांपाठोपाठ चुका त्याच्याकडनं घडतात आणि मग देव या व्यक्ती संबंधानं किंवा देव या संज्ञे संबंधानं त्याचं हृदय कठीण बनतं, वचना संबंधानं हृदय कठीण बनतं. आणि एकदा का हृदय कठीण बनलं की तुमच्याकडे पश्चाताप नावाची गोष्ट येऊ शकत नाही, रडू शकत नाही तुम्ही. दाविदानं एवढ्या चुका केल्या, पण दाविदाचं पुनरुज्जीवन देवानं का केलं माहिती का? तो म्हणतो मी रोज माझं अंथरूण अस्वांनी भिजवून टाकतो. दाविदासारखा चुकलेला व्यक्ती कोणीच नाही बरं का. सगळ्यात जास्त गंभीर गुन्हे केले असतील तर दाविदाने केलेले आहेत. माझ्या हृदयासारखा दावीद माझ्या अंतःकरणातला व्यक्ती, पण दाविदानं व्यभिचार केला, दाविदानं खून केला, किती भयानक प्रकारच्या गोष्टी दाविदाने केल्या. पण तरी सुद्धा दावीद मात्र जेव्हा जेव्हा संदेष्टा त्याला त्याच्या चुका पदरी घालत होता, ज्या दिवशी ते संदेष्टा त्याच्याकडे आला, राजा म्हणून संदेष्टानं पण नाही केली की तो गेला संदेष्टा तिथं आणि त्याला सांगतो नाही चुकीचं केलेलं आहे. दावीद लगेच घरी गेला, पश्चाताप केला, त्यानं संदेष्टाच्या विरोधात पण नाही गेला, त्याचं अंतःकरण तुटलं. म्हणून जेव्हा जेव्हा वचन तुमच्याकडे येतं, ऐका, तुमचे दोष तुमच्या चुका तुम्हाला देव दाखवतो. संदेष्टाचं कामच चुका पदरामध्ये घालणे, चुका दाखवणं. आणि चुका ज्यावेळेस दिसतात ना त्यास माणसानं त्या गोष्टीसाठी पश्चाताप करावा, रडावं, आक्रोश करावा, का तर ओझ्यातनं बाहेर यायला पाहिजे ना. समजा तुम्ही तशाच अंतःकरणामध्ये तसंच मन कठीण करून तुम्ही पुढे चालाल तर लक्षात ठेवा तुम्ही जास्त ओझ्यामध्ये अडकत पडणार आहात, जास्त ओझं तुमच्यावरती येणार आहे. कोणती चूक, बारीक चूक असू द्या, त्या चुकांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही देवाकडे रडलं पाहिजे. कारण प्रत्येक चूक तुम्हाला देवापासून दूर आणि दूर नेत असते. आणि जेव्हा तुम्ही देवापासून दूर आणि दूर जाता तेव्हा जास्तीत जास्त ओझं तुमच्यावरती पडून तुम्ही बंधनामध्ये आणि ओझ्याखाली अडकत जात असता. मग ओझ्यापासून बाहेर व्हायला पाहिजे तर छोटीशी चूक जाऊन देवाकडे क्षमा मागायची, म्हणजे प्रभू मला क्षमा कर. अजून एक गोष्ट मला सांगतो, जिवंत आहात तोवरच क्षमा मागू शकता. एकदा प्राण गेला कोणी क्षमा करू शकत नाही, कोणी क्षमा मागू शकत नाही. ही गोष्ट तितकीच वास्तव आहे, जिवंत आहात तोपर्यंत. आणि या परिस्थितीमध्ये जर ओझ्यातनं तुम्हाला बाहेर यायला पाहिजे, कोणाचा मोबाईल चालू बंद करा. जर तुम्हाला ओझ्यातनं बाहेर यायला पाहिजे तर त्याच्यासाठी पहिल्या चुकांमध्येच तुम्ही सुधारणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेवढ्या तुम्ही चुका पदरामध्ये घालाल आणि चुका घेऊन जीवन जगाल, चूक हे तुमचं जीवनच बनून जाईल, सगळ्या चुका. आणि देव प्रत्येक चुकांच्या मोबदल्यामध्ये नवीन ओझं टाकत असतो. हा पण देवाचा स्वभाव आहे. देव असं नाही की ते चूक झाली आणि मग तुम्हाला तसंच घेऊन पुढे जात नाही. चुकांच्या मोबदल्यामध्ये प्रेशर, ओझं, आणि ते ओझं इतकं वाढत जातं, इतकं वाढत जातं, तुम्हाला प्रत्येक चुकांची आठवण करून पश्चाताप करायला सुद्धा संधी नसते. आठवणार कसं तुम्ही? एक एक पाप तुम्हाला कसं आठवणार आहे? त्याच्यासाठी पहिलं पाप घडल्याबरोबरच आम्ही जायचं देवाला क्षमा मागायची, पहिल्या पापानंतरच. मला आत्मिक जीवनामध्ये मी स्वतःला धन्य समजतो की आत्मिक जीवन टिकवून ठेवणं ही फार मोठी कसरत आहे बरं का. आज मी 27-28 वर्ष हे करतोय ना, हे करत असताना एक चूक घडल्यानंतर मी पहिले जाऊन ते आठवतो. साधं मी कुणाला बोललो ना तरी सुद्धा मी पहिले देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो नाही आज हे माझ्या तोंडातनं गेलं, आणि मी लगेच देवाला क्षमा मागतो. मग माझ्या मनावरचं ओझं हलकं होतं, मग मला सेवा करता येते, मग मला जाऊन देवाचं वचन गाजवता येतं. का? कारण मला माहिती आहे की तिकडं माझं देवाचं नातं कोणा व्यक्तीमुळे नाही तुटलं पाहिजे, मजबूत राहिलं पाहिजे. मी प्रभू बरोबर सेवा करता आली पाहिजे.
देवाचं वचन गाजवता आलं पाहिजे. चुका घेऊन नाही जगू शकत. चुका घेऊन जगू नका, कोणती पण चूक असू द्या. आणि किती चांगली गोष्ट आहे, देव एक तर तुम्हाला दडपणाखाली ठेवणार आहे किंवा क्षमेच्या द्वारे, पश्चातापाच्या द्वारे दडपणातून बाहेर काढणार आहे. किती सोपं आहे. अहो तुमच्यावरती दडपण आहे, पण देव दडपणात ओझ्यातनं बाहेर काढतो ना. बरं, ओझ्यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं, जाऊन नुसतं त्याला म्हणायचं सॉरी, बस. सॉरी म्हटलं की प्रश्न संपला आणि तुम्ही पहिल्यासारखं जीवन जगायला लागला, पहिल्यासारखं आनंदी, पहिल्यासारखं प्रभूमध्ये, पहिल्यासारखं मोकळेपणाने तुम्ही जीवन जग. किती सुंदर आहे. आणि हे जीवन आहे हो, हे जगायचं असतं. आणि याच्यानं तुम्हाला आत्मिक आनंद मिळतो. आत्मिक आनंद बरं का, आत्मिक आनंदानं जगा. मला बरेच लोक म्हणतात की तिथं बसलं नाही, तुम्ही बोलताना ते डायरेक्ट बोलता म्हणून टोचतं. काल ते सांगलीच्या मीटिंगमध्ये त्या तुम्ही बोलताना इतकं भारी बोलता की ते टोचतं आणि म्हणून आमचं परिवर्तन होतं. आणि मग ते सांगायला लागले हिंदीत सूरजप्रमाणे, मराठीत सूरजप्रमाणे, मराठीत तुम्ही. म्हटलं चांगली गोष्ट आहे. आणि त्याने हे पण म्हटलं बरोबर आहे, ते कुठे गेले तिथं मी पोचले असतो, मी गेलो की ते पोचलेले असते. का तर जेणेकरून देवाला वाटतं सगळा महाराष्ट्र साफ होऊन जावा, स्वच्छ होऊन जावा. आणि कल्पना करत नाही, तरुण सुद्धा बदलायला लागले. पुष्कळ तरुण मी पाहिले त्या मीटिंगमध्ये आणि येऊन मला भेटत होते. तर त्यांच्या जीवनामध्ये जे मी बदल, चेंजेस पाहत होतो ना, आणि ते सांगत होते की नाही आम्ही बदललोय, सोडलंय सगळं, बदलून गेलो, काही करत होतो पूर्वी आता करत नाही. हे ताकद फक्त देवाच्या वचनामध्ये, ते पश्चाताप करण्यासाठी भाग पाडतं. देवाचे प्रिय लोक, प्रभू मधलं जीवन खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर. मी तर म्हणतो जर अजून एक जन्म असताना तर देवाला म्हटलं असतं नाही मला पाळकच बनव, खरंच असंच बनव, असंच बनव. त्रास असू दे, संकट असू दे, आजारपण असू दे, व्याधिविकार असू दे, आर्थिक प्रश्न असू दे, पण मला बनवायचं तर पाळकच बनव म्हटलं असतं. आणि ते सोलापुरातल्याच मंडळीचा पाळक बनलं असतं, दुसरं कुठलं नकोच. कारण चॅलेंजिंग मंडळी आहे. आणि प्रभू आम्हाला ते करत आहे. हेच मागा देवाकडे, काय आत्मिक जीवन. बस जावा देवाकडे, रडा, मागा, पश्चाताप करा. आणि जेवढं तुम्ही रडाल तेवढं तुमच्या जीवनाची देव पुनर्बांधणी करत असतो. एकदम सुंदर, अद्भुत रीतीने. आणि देव ज्यावेळेस रचना करतो ना, बंधनं काढताना पुन्हा एकदा देव रचना करत असतो. सुंदर, विटेवरती वीट. आणि इतकं कोरीव. पहा, काही घरांमध्ये आम्ही गेलो, एका घरामध्ये गेल्यावर ते पाहिलं, जेवायला बोलवलं आम्हाला त्यांनी. 135 वर्षापूर्वीचं घर आहे म्हणजे, 135 वर्षापूर्वीचं. आणि त्यांनी सुंदर केलं होतं, जुनंच घर पण इतकं छान केलं होतं की विश्वास पण बसला नाही. जुनं घर आहे का, तर जुन्या घराला पुन्हा एकदा माणूस जर डेकोरेटिव्ह करू शकतो, देव किती सुंदर आकार देणार आहे. एकदा का देवानं हातामध्ये घेतलं की पुन्हा रिपेअरिंग आणि पुन्हा छान आकार देतो. मग ओझं निघून जातं. जुन्या घराचं ओझं असतं नाही का. बघा जुने मातीच्या भिंती बघितलं, ते कधी पोपडे पडतील. आम्ही त्याला चुन्ना लावून, शेण माती लावून लावून एवढे मोठे मोठे पोपडे केलेले असतात. आता तुम्हाला नाही माहिती, आता तुम्ही सगळे स्लॅबच्या घरामध्ये, विटाच्या आणि कॉन्क्रीटच्या घरामध्ये राहता. पण आम्ही ज्या घरात राहत होतो ना, रंग मारला की 15 दिवसांनी ती पोपडे पडायचे खाली, एकदम फुगायचे आणि पोपडे पडायचे. कुठवर रिपेअर करणार. पण नंतर देव रिपेअर करतो ना, ते पोपडे धरत नाही, ते अट्रॅक्टिव्ह असतं. म्हणून हे जो पश्चाताप आहे तो खूप भारी. कुठला आक्रोश करायचा, रडायचा, देवा चुकलो, देवा चुकले. सेवक म्हणून मला पण मला देवाकडे चुकलोच. आणि चुकतो मानवी एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या व्यक्तीला कळतं ना मी चुकतो, तोच व्यक्ती दुरुस्त होऊ शकतो. दावीद म्हणतो ना, पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा आम्ही पौलाचे पुढचे आहेत. टिळक आहे आम्ही, शेंगा खाल्ल्या नाही, छडी खाणार नाही का. मग तुम्हाला फाशीचा खांबच आहे, जेल आहे. नाही, देवासमोर येताना रोज म्हटलं, पौलाला भीती आहे. तो म्हटलं नाही मी जगातला सगळ्यात मोठा पापी. त्याला माहिती, अरे बाबा त्यांनी झडती घेण्याच्या अगोदर मीच सांगून टाकायचं ना. मी सांगणार देवा चुकलो, आक्रोश करा, मोकळा, रडा, अश्रू गाळा. ओझ निघून जाण्यासाठी तिसरा मुद्दा आक्रोश. आता चौथा मुद्दा पहा, आक्रोश नाही केला तर काय करतो तो. हा, म्हणून इस्रायल लोकांस सांग, 6व्या वचनामध्ये, म्हणून इस्रायल लोकांस सांग मी परमेश्वर आहे. हा,
मी तुम्हास मिस्रांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढीन त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन, मोकळं करीन, आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून. काय करून हो? शिक्षा करून. म्हणजे ओझ्यातनं काढण्याच्या अगोदर काय करतो? शिक्षा. फटके. कसल्या शिक्षा? मोठ्या शिक्षा करून. जरा जोरात वाचा बरं. मोठ्या शिक्षा करून. असं नाही, आता करू नको परत, असं नाही. देव आहे बरं का, देवाचं सगळंच मोठं आहे. प्रेम मोठं, देणं मोठं, आशीर्वाद मोठा, आणि शिक्षा सुद्धा मोठ्या. नीट ऐका, जाणून घ्या, देवाविषयी जाणून घ्या. कोणतीही गोष्ट आमच्या जीवनामध्ये देव तपासत असताना ज्यास आम्ही प्रभूच्या विरोधामध्ये काही गोष्टी करतो, ज्या देवाला पसंत नाही, जी गोष्ट देवाला चीड आणणारी गोष्ट आहे, साधी गोष्ट सुद्धा करताना तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागणार आहे की ही गोष्ट केल्यावर देवाला आवडती का. पहा, नीट विचार करा बरं का. कोणती पण गोष्ट. दावीद उगीच म्हणत नाही माझ्या मुखावर पारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. का तर त्याला माहितीये एक शब्द माझ्या मुखातनं जाईल तर याचं पण शासन मला भोगावं लागणार आहे. एक शब्द सुद्धा. योग उगच म्हणत नाही मी माझ्या डोळ्याशी करार केला, मी माझी नजर कुठल्या कुमारीवर जाऊ तरी देऊ कशी. उगच नाही, त्याचा करार आहे. हृदय हे सर्वात कपटी, त्या असाध्य रोगाने ग्रासलेलं आहे, आणि तो म्हटला तो आपल्या हृदयाचं संरक्षण कर. सगळ्याला संरक्षण, सगळ्याला गार्ड बसवले. तो म्हणतो नाही, हे तुला सांभाळावं लागणार. का? कारण याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे. परमेश्वर पुन्हा एकदा तुम्हाला ओझ्या खालून बाहेर काढतो. नीट ऐका, पण मोठ्या शिक्षा देऊन. आता विचार तुम्हाला करायचा आहे, चुकायचंय का देवाबरोबर राहून पुढे जायचं, हा विचार तुम्हाला करावा लागणार. का? कारण चुकलो तर शिक्षा आहेच. हा तुम्ही म्हणाल मी पश्चाताप केला, पण अधर्माची पेरणी केली तर दुःखाची कापणी करावीच लागणार आहे. मग साधी गोष्ट आहे ना, मी न चुकता आत्मिक जीवन जगेल. आणि कसं जगणार आहे तुम्ही? शिक्षा होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? एक साधा सोपा मार्ग आहे. तुम्हाला तुमचा बाप खूप चिडलेला दिसतो. लेकर असतात बघा, पहा, ते कधी काहीतरी चुका केल्या ना, ते बाप याच्या आधीच रडायला, गोंधळ घालायला चालू करतात. पप्पा फुटलं घड्याळ. त्याच्या बापाने ते घड्याची किंमत बघितली असते तर म्हणतं बेल्ट घेऊन जातात. तर याला त्याच्या आईने फोन केले असते, अहो यांनी तुम्ही आणलेलं ते स्मार्ट वॉच फोडून टाकलं, पाण्यात घातलं. त्याचा बाप कधी ड्युटी सुट्टी, कधी पट्टा काढतो, याला कधी बडवून काढतो. अगदी त्याचं प्लॅनिंगच चालू असतं. आणि काम करता करताच कसे फटके मारायचे, कुठं मारायचे, अगदी डोळ्यासमोर त्याचं चित्र चालू असतं. आणि घरी आल्यावर याला बडवणार. त्याच्या अगोदर याला कळतं आता टायमिंग झाले, खातो पितो दिवसभर फिरतो, मित्र सगळे करून. बाप यायच्या टायमाला तोंड एकदम वाकडं तिकडं करून इकडं अश्रू गाळायला त्याच्या बापाकडे बघितलं. त्याचा बाप म्हणतात याला फोडून काढणार, पट्टा काढणार. तर पप्पा चुकलं, बेल्ट ठेवला बाजूला. बापाने परत करू नकोस. किती सुंदर आहे. जगातला बाप असा आहे, तर माझा स्वर्गीय बाप याच्यापेक्षा भारी आहे. हा जगातला बाप आहे, आणि जगातला बाप तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करत असतो, पण तुमचा बाप खूप वेगळा आहे. आता तुमचा बाप, त्याला वाटतं तुम्हाला शासन करावं. ऐका बरं का, आता जे वाक्य वापरतो ते, तो म्हटलं मोठ्या शिक्षा करेल. आता येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर तो म्हटलं या मोठ्या शिक्षा करेल. आता ख्रिस्तानं जगामध्ये प्रवेश केला आणि त्याच्या बापाला म्हटला सगळ्या मोठ्या शिक्षा मला दे. सगळ्या मोठ्या शिक्षा मला. आता येशूनं सगळ्या मोठ्या शिक्षा स्वतःवरती घेतल्या. आता बाप तुमच्याकडे पाहताना म्हणतो याला मी मोठी शिक्षा देणार नाही, याने माझ्या पुत्रावर विश्वास ठेवला आणि त्याला सरेंडर झाला तर सगळ्या शिक्षा मी माफ करेल आणि तुझ्याकडून बाहेर काढेल. काय सुंदर आहे. ऐका, असला देव तुम्हाला जगात कुठं सापडेल का? असला सिद्धांत तुम्हाला कुठं सापडेल का? की तो म्हणतो तुम्हाला दूर केलं याच्याबद्दल मला खंत वाटते. म्हणजे देवाला तुम्हाला रागवण्यामध्ये, तुम्हाला शासन करण्यामध्ये तुम्हाला वाटतं जास्त देवाला त्याच्यामध्ये रस नाही. हो, शासन करण्यामध्ये, रागवण्यामध्ये, मारण्यामध्ये देवाला जास्त मजा वाटत नाही, तर देवाला तुमचा उद्धार करून पुन्हा जवळ घेण्यामध्ये मजा वाटते. पुन्हा जवळ घ्यावं, पुन्हा कवटाळावं, हा देवाचा स्वभाव आहे. परंतु तरी तुम्हाला सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये
देवाच्या शिक्षेला पण चॅलेंज करू नका. असं नाही की देवाने तुम्हाला क्षमा केली म्हणजे तो तुम्हाला शिक्षा करणार नाही. मी दोन्ही बाजू तुम्हाला सांगतो. एक, कदाचित तो तुमच्याकडे येशूच्या रक्तातनं पाहिल आणि तुम्हाला विसरेल. आणि कधी माहिती का, जेव्हा तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होती, तुम्ही देवाच्या विरोधामध्ये केलेल्या चुकांची जाणीव तुम्हाला होती, तुम्ही प्रभूचा त्याग केल्याची जाणीव तुम्हाला होती, आणि तुम्ही ख्रिस्ताकडे जाऊन रडता, आक्रोश करता. आक्रोश केल्यावरती इकडं प्रभूचं मन बदलतं आणि न जाणो कदाचित त्या येशूच्या रक्ताकडे पाहून तुम्हाला तो शिक्षा करणार नाही. आणि दुसरं पण एक आहे, तुम्हाला वचन समजलं, वचन ऐकलं, वचनाच्या द्वारे तुम्ही तुमचं करेक्शन करण्याच्या ऐवजी आहे तसं जीवन तुम्ही जगलं. ऐका, देवाचं वचन तुम्ही ऐकलं, प्रभूनं त्याचं वचन तुमच्याकडे, पण तुम्ही आहे तसं जीवन जगलं. मग आता देवाकडे दुसरं ऑप्शन आहे, मोठ्या शिक्षा. नीट ऐका बरं का, हा फ्रायडेचा उपदेश होता बरं का. एक आपल्या शुक्रवारची सभा चालू होती, त्या फ्रायडेचे वेगळे आणि संडेचे वेगळे असे उपदेश करून ठेवत असतो वह्यांमध्ये माझ्या. फ्रायडेला वेगळं आणि संडेला वेगळं. मग मला गावाला जायचं असल्यावर इकडचे तिकडे ॲडजस्ट करत असतो संदेश. आणि मला मीटिंगला जाण्याच्या अगोदर असं वाटलं होतं की परमेश्वर मला ओझा खालून बाहेर काढणारच, हा संदेश लोकांपर्यंत जावा. माहीत नाही हा संदेश कोणाची गरज आहे, परंतु 100% तो कोणाची तरी गरज आहे. आणि कोणा एका व्यक्तीची नाही, अशा असंख्य लोक जगामध्ये आहेत, असंख्य परिवार मंडळीमध्ये आहेत, आपल्याच मंडळीमध्ये, जगाच्या महाराष्ट्राच्या अनेक मंडळांमध्ये, की ज्यांची पुनर्बांधणी होऊन प्रभूला त्यांचं सगळं ओझं काढून टाकायचं, सगळं ओझं बरं का. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, जेव्हा सगळं ओझं जातं ना, इतकं रिलॅक्स वाटतं, इतकं रिलॅक्स, एकदम रिलॅक्स वाटतं, इतका आनंद असतो ना रे बापरे. हा साधी गोष्ट आहे बघा, एप्रिल मे मध्ये असती तर पहिलीची बालवाडीची परीक्षा, पण एवढं प्रेशर असतं लेकरांना, आणि ते पेपर झालं का हॉलिडे, काय दिवा लावला 1 2 3 तर म्हणत बसला सकाळी उठल्यापासून 1 2 3 4 5 1 2 3 4 5 टिंकल टिंकल लिटिल स्टार. ते देवीची जाहिरात म्हणले काय, ते म्हणलं काय, पण त्याला ते परीक्षा झाल्यावर ओझ, हॉलिडे 15 जून पर्यंत, काय आनंद, का तर ओझ गेलेलं आहे. अहो त्या लेकराला ओझं गेल्याची किंमत कळती. आम्ही स्ट्रॉंग बिलिव्हर्स आहे, एकदा आमचं ओझं गेलं तर काय आनंद होणार आहे. ओझ्या खालून देव मोकळं करणार आहे, ओझ्यापासून मोकळं व्हा, एकदम रिलॅक्स. आठवू सुद्धा नको काय जीवनामध्ये घडलंय. आणि लक्षात ठेवा, जीवन असं जगायचं असतं ना, घडामोडी घडतात, वर खालचं, आदळ आपट, वर खाली, हे असंच असणार आहे. एकदम कधी आपटायचं, कधी वर घ्यायचं. आपटलं तरी असं दाखवायचं नाही लागले म्हणून, ते जगतात हो तसे. ती लहान लेकरं बघा ना, पडले की नाही लागलंच नाही मला, नंतर रडते. तसंच जगायचं असतं, एन्जॉय करायचं लाईफ. आत्मिक जीवनामध्ये एवढं सिरियस बनवून पण नाही जाय. प्रभू चुकलं तुझ्या विरुद्ध, उदळ्या पत्र तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध ओझ जाण्यासाठी काहीतरी चुका. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रत्येकाकडं काहीतरी एक चूक आहे, 100% बरं का. एक पण बसलेले ते उभं राहून सांग, पाळक साहेब माझ्याकडनं घडलंच नाही, मी आत्ता दूताला सांगतो याला पाठवून घेऊन जा तिकडे देवाला, याला घेऊन जाय, नको टीव्ही तर बाबा, हे आमच्यामुळे बिघडतील, आम्ही चुकतो हे तर चुकत नाहीत. सगळे E to Z सगळे, आणि सगळ्यांकडे एक ओझ आहे. पण होतं काय माहिती का, आम्हाला वाटतं ती चूक जास्त मोठी आहे. जसं तोंडलं दारूबाजीन संसाराची काळजी, दारुड्या, अरे दारुड्या सोड, संसाराची काळजी दारू पिल्यासारखीच आहे. म्हणजे कोणती चूक देवाच्या दृष्टिकोनात चूकच आहे. आणि चूक आली की शिक्षा आलीच. आता शिक्षेपासून वाचायचंय तर काय केलं पाहिजे, पश्चाताप. तो धोंडा आमच्यावर पडण्याच्या अगोदर, धोंडा पडला तर शिक्षा, आणि धोंड्यावर तुम्ही पडला तर सावकाश पडा ना. तो तुम्हाला तिथं ऑप्शन आहे नाही का, पडायचं तर तुम्ही जाऊन दोंड्यावर पडायचं म्हणतात. आता ते येडे लोक आहेत, रागात नाही का, काही लोकांच्या भांडणामध्ये भिंत धन धन डोकाधोड घेतात, तोंड पण जोडून घेतात, आपल्यालाच मारून घेतात. पण काही लोक ज्यांना कळतं ना शरीराला दुखापत होणे, इजा होणे, ते शिक्षा स्वतः घेतात. कोणती शिक्षा, प्रभू समोर जाऊन नम्रतेने पडणं. देवा ओझ आहे, तुझ्याशिवाय कोणी काढू शकणार नाही.
आणि जास्त तुम्ही तसं बोलताना प्रभू डोकं धरतं म्हणतो, उठ, हालेलुया, मी तुला मोकळं केलेलं आहे, हालेलुया, मी तुला मोकळं केलेलं आहे. आणि ज्यास प्रभू तुम्हाला मोकळं करतो, उभं करतो, ते जीवन सुंदर असतं. हालेलुया. शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. काय करलो? उद्धार करीन. म्हणजे देव शिक्षा करून पण सुटका करतो. उद्धार म्हणजे सुटका. ओझ्याकडून बाहेर पडण्यासाठी मार्ग कोणता? शिक्षा. कोणती शिक्षा? देवाला शिक्षा करण्याच्या ऐवजी तुम्हाला शिक्षा करा. म्हणून त्यानं म्हटलं धोंडा तुमच्यावर पडण्याच्या अगोदर. हे पण त्याच्यात लिंक आहे बरं का. हे कुठलं तुम्हाला मला बऱ्याच लोकांनी विचारलं, हे तुम्ही कसं काय काढता हे तिकडचं इकडचं. एक सिस्टर म्हटले मला पण असं वचन सांगायचं, हे कसं बनवता ते सांगा. म्हटलं तुम्ही बिर्याणी कशी बनवता तसं हे आहे. नाही तुम्ही इकडचं काढता तिकडं लावता, तिकडचं काढता तिकडं लावता. म्हटलं नाही, हे तुम्हाला नाही सांगू शकत. आता तुम्ही जरी बिर्याणीची मला रेसिपी दिली, मी घरी जाऊन बनवलं, तर माझी बिर्याणी तुमच्या बिर्याणीत फरक राहणार. रेसिपी तर दिली ना, तुम्ही सांगता नाही 50 ग्रॅम घाला लवंग. आता भटारी तुम्ही बसा भटाऱ्याच्या बाजूला, तो एवढं सगळं बनवतो ना, आणि तुम्ही बसून व्यवस्थित त्याचं सगळं रेसिपी बघा, आणि घरी गेलं अहो फसकलीच बिर्याणी, पाणी जास्त झालं, मसालाच कमी झाला, मीठच जास्त झालं, आणि मग ते म्हणतात ते तू करती तेच बरी आहे आपली, त्याचं करू नकोस, जे आहे ते तसं आहे. हे देवाचं वचन जे आहे ना, ते बरोबर तुम्हाला काय प्रमाणात लागतं ते देव बरोबर घेऊन जातो. हालेलुया. थोंडा तुमच्यावर पडण्याच्या अगोदर तुम्ही जा, तुम्ही स्वतःला शिक्षा करा. का तर देव तुम्हाला ओझ्यातनं बाहेर काढेल. हालेलुया. शेवटची गोष्ट वाचूया. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन, आणि जो देश अब्राम, इसाक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती, त्यात मी तुम्हास नेईन, आणि तो तुम्हास वतन करून देईल. मी परमेश्वर आहे. मी 10 पासून वाचा. मी तुम्हा म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्र्यांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन, आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन, आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिस्रांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे. हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहम, इसाक व याकोब यास देण्याची शपथ. आता बघा इथं देव नुसतं दासत्वातनं बाहेर काढत नाही. आता ठीक आहे, तर म्हटलं चला मी तुम्हाला गुलामगिरीतनं बाहेर काढतो. आता इस्रायल लोकांना मिस्त्र्यांच्या गुलामगिरीतनं बाहेर काढलं. ऐका बरं का, रानामध्ये ते लोक ओरडायला लागलेत. काय ओरडायला लागलेत? तू रानात आणलं आणि नुसतं आम्हाला मान्ना खायला घालायला लागला. जेव्हा लोकांना काही काम धंदा नसतो ना, तर मान्ना पण गोड लागत नाही का. त्यांना ती सवय लागली होती, जायचं गवत आणायचं, शेण आणायचं, हे ते त्यांना बरोबर. आणि ते करून संध्याकाळी काय करून खात होते माहित नाही, पण त्यांना ते गोड लागत. आता इकडं रानामध्ये देवदूतांचा मान, काय मान्ना जरा मटण तर आण. आता बघा, गुलामगिरीतनं बाहेर काढलं तरी कुरकुर आहे. म्हणजे गुलामगिरीतनं बाहेर काढून जायला पाहिजे कुठं? कनान. लक्षात घ्या बरं. कनानामध्ये पोचण्याच्या वेळेस देव म्हणतो मी गुलामगिरीतनं बाहेर काढलं. 40 वर्ष तुम्हाला त्या गुलामगिरीतलं आणि गुलामगिरीपासूनचं वेगळं जीवन मी जगवलं, जे 450 वर्ष तुमचे पूर्वज जगत होते. आणि 40 वर्षामध्ये माझ्या बरोबर चालल्याचा असणारा आणि तुम्हाला जे काही प्रतिफळ आहे ते प्रतिफळ तुम्हाला दिलं. रानामध्ये मी तुम्हाला मान्ना दिला, लावे पक्षी दिले, त्याचप्रमाणे खडकातनं पाणी काढलं, तुमची वस्त्र वाढू दिली, तुमच्या चपला फाटू दिल्या नाहीत, तुमची लेकरं रानामध्ये आजारी पडली नाहीत. एवढी सगळी कृपा मी तुम्हाला पुरवली. पण आता मला तुम्हाला कनानात नेण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला आठवण करून द्यायची. मी अब्राम, इसाक आणि याकोब, काय म्हटलं? मी अब्राम, जो देश अब्राम, इसाक, याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती. कुणी हात उभारलं? देवान. बापरे, मी ते वाचल्यावर म्हटलं
काय रिस्पेक्ट होता अब्राम, इसाक, याकोबाला. देव त्याला हात वर म्हणतो, तुझ्याशी माझा करार आहे. अब्रामा, इसाका, याकोबा, पहा हात उभारणं म्हणजे आशीर्वादासाठी. आजपर्यंत शास्त्रामध्ये एका सुद्धा व्यक्तीला, या 3 व्यक्तीशिवाय कोणासाठी सुद्धा देवाने हात उभारून आशीर्वाद दिला नाही. पण यांच्या संबंधानं म्हटलं, मी हात उभारून त्यांच्याशी करार केला आणि त्यांना आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला माहिती का? त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, तू कनान, काय जो देश अब्राम, इसाक, याकोब यात देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हास नेईन. इकडं देवानं अब्राम, इसाक आणि याकोब यांच्याशी हात उभारून शपथ वाहिली, मी तुम्हाला वचनदत्त देश देणार आहे. काय मिनिंग आहे? कोणाला ओझ्या खाऊन बाहेर काढतो तो देव? जे लोक अब्राम, इसाक आणि याकोब यांच्यासारखं विश्वासू जीवन जगतात ते ओझ्या करून बाहेर येतात. म्हणजे 5वा मुद्दा, देव ओझ्यातनं बाहेर काढण्याच्या अगोदर तुम्हाला विश्वासू जीवन जगण्याचं तुमच्याशी असणारं कमिटमेंट, करार तुम्हाला आठवण करून देतो. कोण? अब्राम, इसाक, याकोब यांच्यासारखं तुम्हाला विश्वासू जीवन जगावं लागणार आहे. त्यांच्यासारखं जगा. ज्या लोकांनी परमेश्वरासाठी आपलं संपूर्ण समर्पण केलेलं आहे, इतकं विश्वासू जीवन जगले. लक्षात ठेवा, विश्वासू जीवन जगताना ना अब्रामानं ना आपल्या मुलाचा विचार केला, इसाकानं ना आपल्या जीवनाचा विचार केला, याकोबानं सुद्धा आशीर्वादाचा विचार करून त्याला भूक लागली ते विसरला. आणि शास्त्र सांगतं की त्यानं आपल्या वाटेचं जेवण एसावाला देऊन टाकलं, परंतु त्यानं आपल्या भुकेचा विचार केला नाही. ऐका, कुणाशी देव करार करतो? कोण ओझ्याखाली बाहेर जातं? तुम्ही तुमच्या जीवाचा विचार करू नका. याकोबासारखं तुमचं जीव काय, तुमच्या जीवाला बरं वाटतं? भूक तर एसावाला लागली, याकोबाला पण लागलेली. काही तुम्हाला शारीरिक लालसा आहे, तुम्ही तुमच्या लालसा पूर्ण केला तर देव तुमच्याशी नाही करार करू शकत. जे तुमच्या शरीराला, जे तुमच्या जीवाला बरं वाटतं, ज्याच्यावर तुमचा जीव आनंदी होतो. आम्हाला आनंद कशाचा व्हायला पाहिजे? दाविदानं अतिशय सुंदर सांगितलं, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झालेला आहे. आनंदी तुमचा जीव फक्त देवाला भेटण्यासाठी उत्कंठित व्हायला पाहिजे. देव भेटला की संपलं, जीवाला तुमच्या बरं वाटलं पाहिजे. मग देव म्हणतो तुझ्याशी माझा करार आहे. ते विश्वासू. पण एकदा तुम्ही देवाकडे आला ना, देवाची आणि तुमची भेट व्हायलाच पाहिजे. देवाच्या मंदिरात आलं तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. कसला? देव चेहऱ्यावरती दिसतो बरं का, देव भेटल्याचं. फ्रेश असतो चेहरा, एकदम एकदम आनंदी चेहरा. अरे बापरे, देव भेटला बरं का. मला त्या सांगलीच्या मीटिंग मध्ये मला जाणवलं, इकडं लोक घेऊन येतात. शेवटच्या दिवशी तर वेळ मिळाला नाही. अगदी मला वाटते 9:30ला माझ्या हातात मीटिंग आली, 10:15ला मी संपवली. पण ती 10:15ची मीटिंग संपल्यानंतर काही लोक आले, ते म्हटले की अहो विसरूनच गेलो. कारण काल तर कुणाचा तरी मेसेज मला आला, आता करमना त्या ग्राउंडवरती आम्हाला. असं वाटलं की ती मीटिंग संपायलाच नको. आणि काही लोक म्हटले नाही, आम्हाला नंतर रडायला यायला लागलं. म्हणजे जे लोक आधी येऊन बसत नव्हते पण त्यांना नंतर रडायला यायला लागलं. का? प्रभू भेटल्यावर दुसरं काय असतो आनंद. या 3 लोकांना देव भेटला आणि त्यांनी पाहिलं की जगामध्ये सगळ्यात चांगलं काय तर देव भेटला पाहिजे. बस देव भेटू द्या, काय नाही भेटलं तर चालेल पण देव भेटू द्या. आणि देव भेटल्यानंतर तुम्हाला कशाच काही वाटत नाही. आता भूक याकोबाला लागली, एसावाला लागली, पण तो म्हटला नाही. मग देवाने पोटात सांगितलं होतं ना, काय पोटात आहे? ज्येष्ठपणाचा आशीर्वाद, वडील धाकट्याची सेवा करेल. आता याला भूक लागली, तो म्हटला नाही. पोटात आई मला सांगितलं होतं, देवानं माझ्या आईला बोलला होता वडील धाकट्याची सेवा करेल. आता जर मी माझं पोट बघितलं तर देवाचं अभिवचन पूर्ण होणार नाही. देवानं तुमच्यासाठी जे अभिवचन दिलं तर आपल्या पोटाकडे, आपल्या शरीराकडे बघू नका, अभिवचनांकडेच तुमचं लक्ष असतं. अभिवचन. अब्राम, इसाक, याकोब याचा देव. ऐका, सुंदर जीवन कोणते सांगू का तुम्हाला? देवाबरोबर चालणं हे जीवन सगळ्यात सुंदर आहे. सगळ्यात सुंदर बरं का. आणि देवावर चालणारा व्यक्ती माझ्या बाजूला कोण चालतं हे पण बघत नाही. कधी कधी चालतं ना, हे का आमच्या संगती, ते का नाही, ते असो नसो बरं, सगळे कोणीच आपल्या बरोबर कायम नसतं आणि नसणारच आहे. आणि अपेक्षा पण धरू नका, पण एक अपेक्षा धरा, युगाच्या समाप्तीपर्यंत तो आमच्या बरोबर आहे. एव्हरलास्टिंग, शेवटपर्यंत तो आमच्या संगती आणि तो आम्हाला कधी सोडत नाही. म्हणून ते गाणं खूप सुंदर होतं नाही का?
काय होतं, जग रूठे तो रूठे येशू ना रूठना. अजून काय काय त्याच्यामध्ये ते गाणं गातानाच फक्त लक्षात येतं, मग बाकीच्या वेळेस माझ्या गाणंही लक्षात राहत नाही, नाव सुद्धा लक्षात राहत नाही. तिथं गेल्यावर सुद्धा ते मला भेटल्यावर म्हटले, ओळखलं का? हो ओळखलं ना, सांगा नाव. नाही, काय संबंध आहे मला? मी आलो तुमच्या घरात, जेवलो काय ते लक्षात राहतं, जर मला आवडलं नाही तर परत तिकडे जाते. बाकी मला ते घर लक्षात राहत नाही, नाव लक्षात राहत नाही, काही लक्षात राहत नाही. परवाचं एक नमस्ते साहेब इकडं कुठं, कपडे इस्त्री टाकायला, नमस्ते साहेब इकडं कुठं, म्हटलं आलो इकडं. म्हटलं हेला कुठं बघितलंय हा नमस्ते साहेब, तर म्हणतोय मला. थांबून गप्पा मारायला लागला, सगळं झालं. 4 दिवस मी विचार केला, कोण होता तो, कोण होता, कोण व्यक्ती, चर्च मधला का बाहेरचा का आपल्या चर्चला येतो. नंतर आठवलं, अरे याला झाडाची लाकडं तोडायला सांगितली होती. नाही, विसरून जा सगळं, देव विसरू नका कधी. देवाला कधीच विसरायचं, तो आपल्या बरोबर बस. आणि तो तुमच्यावर असतो. तहानेल्या दिवस जसं पाणी तसं देव तुमच्या बरोबर. जसं ताण, एकदा एखाद्या व्यक्तीला तहान लागली ना, तो पाणी पिल्यावर जो प्रसन्न असतो, त्याला असं वाटतं आता पुढचा प्रवास सोपा. किती प्रवास तुम्हाला करायचा. म्हणून तर मी पाहतो की इश्माईलला रानामध्ये पाठवताना अब्रामानं मसक भरून दिली, म्हटलं पी मस्केतलं पाणी आणि प्रवासाला घेऊन जा. भाकर दिली, भाकर संपली. भाकर संपली पण देवाने रानामध्ये त्याला भाकर नाही दिली, पण जरा मात्र खोदला का, तर त्याला पुढच्या प्रवासाला सोपं झालं. एलियाला सुद्धा त्याने उठवलं आणि मस्क्याजवळ देवदूताने पाणी दिलं, म्हटलं उठ, भारी प्रवासाला जायचंय. का? कारण येशू म्हणतो, अहो तानेल्यानो तुम्ही सर्व मजकडे या, पैका असलेले पैका नसलेले फुकट जलाशयात न प्या. हा जो झरा आहे ना, हाच झरा तुम्हाला पुढे घेऊन जाणार. एकदम सोपा प्रवास. येशू असल्यावर काहीच तुम्हाला वाटत नाही, कोण माझ्या सांगते कोण नाही, एकदम इझी, खूप बरं वाटतं. येशू आहे ना, लक्षात घ्या. तुमच्या अवतीभोवती बघू नका, वर पहा. वर मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. कुठून सहाय्य मिळेल? वरून. वरून तुमचं सहाय्य, वरून तुमची मदत आहे. म्हणून जाता जाता मी तुम्हाला सांगतो, ओझ्या खालून बाहेर येण्याचं माध्यम अब्राम, इसाक, याकोब यांच्याशी देवानं शपथ वाहिली, कारण त्यांच्या या पूर्वजांनी देवाशी विश्वासूपणे वर्तन केलं, आणि विश्वासूपणे वर्तन केल्यामुळं देवानं त्यांच्याशी शपथ वाहिली. देव कुणाशी शपथ वाहतो? जे कोणी विश्वासूपणे वर्तन करतात, आणि देव त्यांच्याशी शपथ वाहतो. म्हणून पुन्हा दासत्वाच्या ओझ्यातनं बाहेर काढण्यासाठी आम्हाला करार करायचा कोणता? जसं ते विश्वासू जगले तसे आम्ही विश्वासू जगणार, मग देव ओझ्यातनं बाहेर काढणार आहे. लक्षात ठेवा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवामधलं जीवन जगत असताना सारं लक्ष आपण प्रभूकडे लावूया. यास आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. प्रभूचं वचन आमच्याकडे आलेलं आहे. प्रामाणिकपणे देवाच्या हातामध्ये पडूया. आज काही ओझं घेऊन आम्ही आलेलो असेल आणि ओझ्यातनं बाहेर पडण्याची तुमची धडपड असेल, पडता येत नसेल, परंतु ओझ्यातनं बाहेर काढणारा देव आज इथं आहे का? आपल्या जीवनाचं परीक्षण आपण करू नये आणि प्रभूला जाऊन म्हणावं, प्रभू मी स्वतः त्या दोंड्यावरती पडत आहे, मी स्वतः माझं समर्पण तुला करत आहे, तुझ्या नावाची ओळख मला करून दे. काही गोष्टीमुळे देवाचं नाव आम्ही विसरून गेलो असेल, परंतु पुन्हा एकदा देवाच्या नावाची ओळख आम्हाला करून घेणं गरजेचं आहे. मोठ्या शिक्षा होण्याच्या अगोदर आम्ही स्वतःला शिक्षा करून घेऊ का? तर त्याची शिक्षा आम्ही सहन करू शकणार नाही. पण आक्रोश करून, पश्चाताप करून देवाला म्हणू की देवा क्षमा कर. हे सर्व शक्तिमान देवा, स्वर्गातल्या महाप्रतापशाली राजा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमचं जीवन तुझ्या समोर उघड आहे. होय, आम्ही चुकणारे आहोत, आम्ही बहकणारे आहोत देवा. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आमचा वापर होणं आणि तू येईपर्यंत आम्ही तुला बिलगून राहणं, या दोन्ही गोष्टी आम्हाला आवश्यक आहे. एक सुंदर जीवन जे तू आम्हाला अपेक्षित केलेलं आहे, तसलंच जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा करो. काही लोक आज आपल्या घरी असतील,
युट्यूबचा संदेश संध्याकाळी ते ऐकतील, पण त्यांची ओझी आहेत आणि पुष्कळ ओझ्याखाली ते दबून गेलेले आहेत. त्यांचं आरोग्य निघून गेलेलं आहे. आर्थिक परिस्थिती त्यांची अतिशय भयावह झालेली आहे. कोण काढणार या ओझ्यातनं? या चिंतेनं आज टीव्ही समोर बसून ते तुझं वचन ऐकत आहे. प्रभू, त्यांचं ओझं दूर कर, ज्या कारणामुळे ओझं त्यांच्याकडे आहे. आपल्या परिवाराचं ओझं घेऊन बसलेले आहे. कोण व्यक्ती त्या ठिकाणात त्या परिवाराचं ओझं घेऊन तिचं कुटुंब विखुरलेलं आहे, एकटेपणाचं जीवन जगत आहे. अशाही व्यक्तीसाठी त्या टीव्ही समोर प्रार्थना करते. माझ्या देवा, विखुरलेलं कुटुंब एकत्र कर त्यांचं, आणि त्यांच्या घरामध्ये तुझं महान काम कर. जो भाऊ आपल्या नोकरीचं ओझं घेऊन तुझ्या समोर थांबलेला आहे, आत्म्यामध्ये जी गोष्ट तुम्हाला दाखवत आहे, देवाबरोबर चालत असताना देवाने त्याला खूप सुंदर नोकरी दिली होती, परंतु देवाबरोबर चालण्याचं बंद केलं आणि देवाने त्याची नोकरी काढून घेतली. ही जाणीव देखील त्याला होत आहे. आणि आज ज्यावेळेस हे वचन तो ऐकेल, त्याला आक्रोश फुटू दे, रडू दे, आणि जेव्हा तो पश्चाताप करेल त्याची गमावली नोकरी त्याला परत मिळू दे. माझ्या देवा, या गोष्टी घडू दे, घडू दे माझ्या राजा. या सगळ्यांना तुझ्या स्वाधीन करत आहे. लांबून देखील या मंदिरात देखील पुष्कळ लोक आलेले आहेत. अशांसाठी मी रद्दबदली करतो माझ्या राजा. आज जातील तेव्हा हलकं होऊन त्यांनी जावं. इथे जेव्हा प्रार्थना होईल तेव्हा सगळं ओझं निघून गेल्याचा अनुभव त्यांना येऊ दे. आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडत आहोत. बांधकाम चालू आहे, कामगारांना शक्ती पुरव, ज्ञान पुरव, बुद्धी पुरव. उद्या 4 तारखेला जो काही इलेक्शनचा निकाल लागणार आहे, त्यातही आमच्या देशाला चालवणारं योग्य सरकार तू दे. आम्हाला माहिती आहे की सत्ता अधिकार तू दिल्या वाचून कोणाला मिळत नाही, आणि म्हणून सगळी सत्ता मी तुझ्या स्वाधीन करत आहोत माझ्या राजा. देशाचं नेतृत्व करणारी योग्य व्यक्ती गव्हर्नमेंटवरती असावी, यासाठी सहाय्य कर. पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. आम्ही प्रार्थना करत आहोत, उजनी यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त भरून जाऊ दे. कायमचा पाण्याचा प्रश्न सुटला जाऊ दे. पाईपलाईनचं काम लवकरात लवकर होऊ दे. 2 दिवस आड नाही तर रोज सोलापूरला पाणी तू देणार आहे, हा आमचा विश्वास आहे. हे करण्यासाठी तू समर्थ आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना करत आहोत. डिसेंबरच्या अगोदर चर्चचं बांधकाम पूर्ण होऊन जाऊ दे माझ्या देवा, जेणेकरून ज्यावेळेस ख्रिसमस आम्ही खाली नाही तर वर मोठ्या गौरवानं साजरा करणार आहोत, ते घडू दे. चांगला पाऊस या वर्षामध्ये होऊ दे. सगळ्यांना आशीर्वादित कर. कोणता परिवार आज दुःखी राहू देऊ नकोस. इवालाही तुझ्या स्वाधीन करतो, तिला तू एक नवीन वर्ष दिलेलं आहे. निलूला तुझ्या स्वाधीन करतो, त्यालाही तू आशीर्वादित कर, नवीन वर्ष दिलेलं आहे. आणि जेवढ्या लोकांना तू नवीन वर्ष या महिन्यामध्ये दिले, अशा सर्वांसाठी मागतो चांगलं आरोग्य आणि देवाची संगती त्यांच्याबरोबर राहू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो.